प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तो धन्यवाद देण्यास योग्य परमेश्वर यासाठी देत नाही की आमच्या जीवनामध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टी त्याने चांगल्या केल्या. आम्ही यासाठी त्याचा धन्यवाद करतो की धन्यवाद देण्यास त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने वळून माझा धावा ऐकला. आज तुम्हा प्रत्येकाची संबंधाने देवाची एक महान योजना आहे, आणि ही योजना कदाचित आम्हाला समजणार नाही, कारण की या युगाच्या दैवतांनी आमची मन आंधळी केली, कारण की ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश आमच्यावर पडू नये. प्रेज द लॉर्ड. मला ठाऊक नाही, परंतु देवाचं पवित्र वचन जे आहे आज आमच्या जीवनामध्ये काहीतरी घडवणार आहे. यासाठी या दिवसांमध्ये जेवढा कठोर देवबाप आमच्या सोबत होत आहे, जेवढा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावा म्हणून तो आम्हाला आकार देत आहे, तेवढं आजपर्यंत आम्ही कधी जीवनामध्ये अनुभवलं नाही. प्रेज द लॉर्ड. मागील काही दिवसांपासून जे आहे भयानक असा त्रास जीवनामध्ये चालू आहे. पुष्कळांना वाटतं जीवनामध्ये त्रास कोणता आहे. देवाचं पवित्र वचन त्रासाविषयी असं नाही सांगत का तुम्ही त्या ठिकाणी आडवे बिडवे पडाल, इकडं तिकडं तुमच्या जीवनामध्ये त्रास होईल, इकडं चमक निघल, आमकं होईल, डोकं दुखल, हे होईल. नाही, ही आत्मिक स्थितीविषयी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मागील आठवड्यामध्ये एक गोष्ट देवबापाने मला शिकवली, ती ही आहे की या दिवसांमध्ये अनेक लोक बायबल वाचत नाही, या दिवसांमध्ये अनेक लोक प्रार्थना करत नाही, या दिवसांमध्ये अनेक आई वडील आपल्या लेकरांकडे लक्ष देत नाही, आणि त्यामुळे त्यांचे लेकरं जे आहे अशा गोष्टींमध्ये त्यांच्या आई वडिलांना वेड्यात काढता, ज्या गोष्टी जगाच्या दृष्टीने योग्य परंतु देवाच्या दृष्टीने अयोग्य आहे. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणारे लोक जगाबरोबर तडजोड करायला त्यांच्या लेकरांना शिकवत आहे, आणि विश्वासणारे लोक तडजोड केल्यामुळं देवाचा क्रोध त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आमच्या अंतःकरणाचा आवाज, आम्ही ते गीत गातो ना, दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं अनेकांची अंतःकरण अजूनही कठोर आहेत. बायबलमध्ये एक वचन सांगतं ना, प्रभूने म्हटलं मनुष्याचा पुत्र जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल का. प्रेज द लॉर्ड. रोज आम्हाला तपासायचं आहे आम्ही विश्वासात आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. तपासणीसाठी कुठे जाता तुम्ही? तपासणीसाठी कुठे जाता? हॉस्पिटलमध्ये जाता. का जाता? कारण की शारीरिक गोष्टींमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. डोक्याची नसच फटफट करते पाळक साहेब, अंगामध्ये अंगार होत राहिलेली आहे. मला तर कळतच नाही अंगार कशी होती. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्या सांगतात. हातच त्या ठिकाणी ढिल्ला पडला, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला काय होतंय मला कळत नाही. पाळकाला कसं काय कळण तुला काय होत राहिले? तुला स्वतःला कळणार नाही तर. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व परिस्थितींमध्ये आम्ही या आरोग्य संबंधाने आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, आम्ही प्रार्थना करतो. प्रार्थना केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातो, तपासण्या करतो, ब्लड रिपोर्ट काढतो, ईसीजी करतो, 2D इको करतो, सर्व प्रकारच्या गोष्टी करतो. इव्हन हार्ट पेशंट जे आहेत ते अँजिओग्राफी करायला जातात, सर्व गोष्टी त्या ठिकाणी तपासता. एवढं सारं करू नये. जेव्हा निदान येतं तेव्हा ते निदानाचं त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर ते काय करतात माहितीये का? प्रत्येक जण त्यांचे निदान आलेलं आहे त्यातून बाहेर निघण्याकरता, आरोग्य प्राप्त करण्याकरता काही ना काही पाऊल उचलतो. त्याच्यासाठी मेडिसिन्स घेतो, त्याच्यासाठी जेवण व्यवस्थित करायला लागतो, साऱ्या गोष्टींचे पथ्य पाळायला लागतो. मला सांगा, शरीराची एवढी काळजी घेता, आत्म्याचं काय? प्रेज द लॉर्ड. शरीर तर मातीमध्ये जाणार आहे, बरोबर ना? आम्ही म्हणतो ना, हे जे शरीर आहे ते राखेला राख, धुळीला धूळ आणि मातीला माती म्हणून देता. प्रत्येक जणाला माहित आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आत्मा तर कायम स्वरूपी आहे ना.
प्रेज द लॉर्ड. आत्मा मरतो का? आत्मा मरतो का? नाही मरत ना. का बरं नाही मरत? आत्मा अमर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मा कोणापासून मिळालाय आम्हाला? देवापाने जेव्हा मनुष्याला आपल्या हाताने घडवलं ना, ते AI जनरेट लय भारी करत राहिले आजकाल, आहे ना. AI टेक्नॉलॉजी माहिती आहे ना तुम्हाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काही बी तयार करतो, काही बी. कोणाचं तोंड कोणाला लावता. घडीत त्या ठिकाणी एखाद्याचे आई वडील त्या ठिकाणी अकालीच निधन पावलेले आहे, त्यांचे चेहरे फक्त घ्यायचे आणि चेहरे बनवल्यानंतर त्यांना कमांड द्यायची का माझ्या वडिलांसोबत, माझ्या आईसोबत मला मिठी मारताना, त्यांच्या गळ्यात हात घालताना, माझ्या वडिलांचा माझ्या खात्यावर हात असणारा फोटो मला बनवून दे, व्हिडिओ मला बनवून दे. साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार होतात. प्रेज द लॉर्ड. काही पण होऊ शकतंय. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी. देवाचं वचन सांगतं या साऱ्या गोष्टी या अंतिम दिवसांमध्ये घडणार आहे. या साऱ्या गोष्टी देवाचं पवित्र वचन सांगतं. जेव्हा मनुष्याला देवाने आपल्या हाताने निर्माण केलं. कसं केलं देवाने मनुष्याला कसं केलं? हाताने बनवणं म्हणजे माहित आहे का? देवाने असं नाही का एखादं त्या ठिकाणी पेंग्विन बनवला किंवा एखादं त्या ठिकाणी तो बाहुला बनवला. तुम्हाला माहित आहे का, लहानपणी कार्यानुभव आम्ही विषय शिकायचो तर आम्हाला घरून त्या ठिकाणी काय करायला लावायचे? सीताफळ काहीतरी बनवून आणा, सीताफळच बनवून आणा, सफरचंद बनवून आणा, बाहुलेच बनवून आणा, पोळ्याच्या दिवशी बैलच बनवीत बसा. हे सारे ऍक्टिव्हिटीज जे आहे आमच्या वेळेला आम्ही शाळेमध्ये शिकलो. आमच्या वेळेला आम्ही बनवलंय. पण आम्हाला एक त्या ठिकाणी घाणेरडी सवय होती. आम्ही बाहुले बनवायचो. काय बनवायचो आम्ही? बाहुले बनवायचो. आणि ते बाहुले जे आम्ही बनवायचो ते आम्ही म्हणायचो हे बघ हा तू आहे. परंतु आज त्याच बाहुल्यांचा उपयोग जादूटोणा करण्यासाठी लोक करतात. बरोबर आहे ना? अरे जो परमेश्वर आमचा आहे ना, ज्यानं हे सृष्टी निर्माण केली ना, ज्याने त्या सैतानाला बी निर्माण त्या ठिकाणी, तो तर देवदूत होता पण त्याच्या मनामध्ये गर्व आला म्हणून तो सैतान झाला. प्रेज द लॉर्ड. आणि तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचं वाटोळ करेल काय? प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं तुमच्यावर ख्रिस्त येशू नावाची मोहर लावलेली आहे. कोणी तुमचं त्या ठिकाणी वाटोळ करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्यांना आता विश्वासाने सांगा, म्हणा आजचा दिवस देवाने बनवलाय म्हणून आनंद करा. आज प्रभू आम्हाला आशीर्वादित करीलच करील. बंधनातूनही सोडवील, आजारातून सोडवील, दुःखातून सोडवील, प्रश्नांची उत्तर देईल, त्याच्या नावाचं गौरव करील, पवित्र आत्म्याने भरील, पापातून सोडवील, त्याच्या रक्ताने शुद्ध करील आणि त्याच्या नावासाठी आपला उपयोग करील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे दुःख काही असो, तुमच्या जीवनातले त्रास काही असो, त्रासाविषयी सारे बोलतात, दुःखाविषयी सारे बोलतात, परंतु आज मी पुन्हा एक वार तुम्हाला हेच सांगणार आहे का परमेश्वर माझाच मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. काढूया स्तोत्र संहिता 23वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय. मागील 2 उपदेश जे आहे, 2 वारांपासून 3 वारांपासून आम्ही काय ऐकत आहोत? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांना माहित आहे परमेश्वर कोणाचा मेंढपाळ आहे? कोणाचा मेंढपाळ आहे? कोणाचा मेंढपाळ आहे? तो कोणा दुसऱ्याचा मेंढपाळ नाही, वैयक्तिक नाता आहे. आमेन. चला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे बायबल आहे, ज्यांचं पाठ आहे त्यांनी त्या ठिकाणी आपण सर्वजण पुन्हा एक वार सोबत त्या ठिकाणी वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 23 सर्वांनी काढलं? चला आपण वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गांनी चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, माझे पात्र काठोकाठ भरून राहत आहे.
देवाच्या घरामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करू. सेनाधीश बापा, मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये, पुन्हा एक बार सुंदर समय दिला. आजच्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. कठोर झालेले भग्न अनुतप्त हृदय तू तुच्छ मानत नाही. प्रत्येकाच्या वचनाप्रमाणे प्रभू, आजच्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. जीवात्मा शरीर मी तुझ्या स्वाधीन करतो. जिभेला स्पर्श कर. शब्द माझे आहे, परंतु बोलणारा तुझा आत्मा आहे. याकरता तुझ्या अग्नीने, तुझ्या दूताने, तुझ्या रक्ताने संपूर्ण जागा मी सिंचित करतो. सर्व बंधन प्रभू येशूच्या नावामध्ये तुटलेले आहे असं जाहीर करतो. प्रत्येकाचे नेत्र तुझ्या वचनाकडे लागावे याकरता त्यांना स्थिर कर. कारण की तुझं वचन सांगतं, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालं आहे त्यास तू पूर्ण शांती देतो. धन्यवाद देतो. प्रार्थना ऐकली येशू ख्रिस्त माझा उद्धार करता याच्याच गोड आणि प्रिय नावात मागतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चेहरे कसे दिसले पाहिजे? टवटवीत दिसले पाहिजे, सुरकुतलेले नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कसे पाहिजे चेहरे? कसे पाहिजे? झोप येते का कोणाला? झोप येते का? तुम्हाला माहिती आहे मी झोपू देत नाही कोणाला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक उपमा दिली जायची, रातकिडे म्हणतात आम्हाला, आहे ना. रात्रीचे किडे काय करतात? ते किरकिर करत असतात. पण आम्ही रात्री जागतो, दिवसाही जागतो, कारण की या दिवसांमध्ये आमचा विषय जो आहे तो प्रभूमध्ये वाढणं आहे, लोकांसोबत नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताबरोबर चालणं महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आज अनेकांचे खटके उडणार आहे माझ्याविषयी, कारण की मी ज्याही गोष्टी बोलणार आहे त्या गोष्टींचा मी फार प्रार्थना करून तुमच्या समोर येत आहे. कारण की देवबापाने जर मला झापलं, जर देवबापाने जर मला ताडना दिली, तर ज्या गोष्टींमधून मी शिकलो त्या गोष्टींमध्ये तुम्ही शिकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू आम्हाला ताडना का देतो? कारण की तो आमच्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला तो फटके मारतो. प्रेज द लॉर्ड. मग फटके काय पाळकानेच खावे का? हो, नाही. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 23 आम्ही वाचलं, यामध्ये दाविदाचं नातं वैयक्तिक नातं आहे. कसं नातं आहे? वैयक्तिक नातं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला सांगा, परमेश्वर माझा मेंढपाळ. सांगा त्यांना विश्वासाने, माझा मेंढपाळ. प्रेज द लॉर्ड. तो कोणा दुसऱ्याचा नाहीये. दाविदाला हे नातं माहित आहे. तुम्ही त्या व्यक्तीला तेव्हाच ओळखू शकता, एखाद्या व्यक्तीसोबत नातं तेव्हाच प्रस्थापित करू शकता जेव्हा तो व्यक्ती तुमच्या जवळचा असेल, जेव्हा तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी बसता, जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बसता, जेव्हा त्याला ओळखण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा तुम्ही त्याला ओळखण्याचा प्रयत्न करता. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या व्यक्तीसोबत आपलं नातं जे आहे ते प्रस्थापित करून ते घनिष्ठ करतो. तीच गोष्ट दाविदाने या ठिकाणी केली. दावीद परमेश्वराबरोबर चालत होता, देवाला तो ओळखत होता. त्याच्या संबंधाने त्या ठिकाणी त्याला माहित होतं की जीवनातल्या कोणत्याही निर्णयामध्ये मला निर्णय जरी घ्यावा लागले तरी परमेश्वराला अनुसरून मी निर्णय घेईल. कोणतीही गोष्ट मला करायची आहे तर मी त्याच्या सानिध्यामध्येच ती करील. आणि त्याला माहित होतं की परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. त्याचं नातं वैयक्तिक होतं, तो त्याला ओळखत होता, म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो मला काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं? कधी कधी जीवनामध्ये आमच्या फार कमीच त्या ठिकाणी आहे, फार उणीवा आहे, फार त्या ठिकाणी अडखळणं आहे. कधी कधी जीवनामध्ये एवढ्या समस्या आहे, चांगल्या राहत नाही. कुठे ना कुठे आमचे नाते जे आहे ते तुटून जातात, कुठे ना कुठे आमच्या जीवनामध्ये अडखळण येतं. मी तुम्हाला सांगतो, आज अनेक लोकांचं नातं जे आहे देवाबरोबर तुटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, संबंध असण्यामध्ये, नाते संबंध असण्यामध्ये आणि नाते संबंधांमध्ये तडा जाण्यात फार जमीन आसमानाचा फरक आहे. प्रेज द लॉर्ड. ही भिंत तुमच्या समोर आहे, ही भिंत आहे. इथं या भिंतीला त्या ठिकाणी कुठेतरी तडा नाहीये. चला ठीक आहे, ही भिंत आहे, परंतु या भिंतीला जर तडा गेला तर मला सांगा ती भिंत ती तुटली का? नाही, ती भिंत उभी आहे ना, परंतु त्याच्यामध्ये तडा आहे. कधी कधी आम्ही स्वतःला त्या ठिकाणी या धोक्यामध्ये ठेवत आहोत की आम्ही म्हणतो माझा देवासोबत संबंध आहे, परंतु त्या संबंधांना तडे गेले ना. हो, प्रेज द लॉर्ड.
तडा गेलेलं त्या ठिकाणी गोष्टी कधी टिकतात का? देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं आम्ही त्या ठिकाणी देवासोबत जुडलेले आहो, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्ही चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही साऱ्या गोष्टी करतो, आम्ही त्या ठिकाणी उपवास प्रार्थना करतो, आम्ही वचन वाचतो, आम्ही साऱ्या घोषणा करतो, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं सर्व करतो पण संबंध देवाबरोबर ठीक नाहीये. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना विचारा, ते हेच सांगत राहतं पाळक साहेब माझा संबंध ठीक आहे, मी देवासोबत चालतो, मी प्रार्थना करतो ना, मी बायबल वाचतो ना, आता किती प्रार्थना करायची, आता किती उपदेश करायचा, आता किती उपवास करायचा, सारं सांगतो. हे फक्त लोकांना दाखवायसाठी. वैयक्तिक जीवनामध्ये संबंध तुटलेला आहे ना, आणि या गोष्टीचा फायदा कोण घेतो माहित आहे का? सैतान घेतो. प्रेज द लॉर्ड. जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता उत्पन्न करते, भीती उत्पन्न करते, निराशा उत्पन्न करते, ती प्रत्येक गोष्ट सैतानापासून आहे. प्रेज द लॉर्ड. कोणापासून आहे ती? लोकांना वाटतं सैतान म्हणजे त्या ठिकाणी लय अकराळ विक्राळ आहे, त्याला 2 शिंग आहे, त्याचं 2 त्या ठिकाणी एकदम वाचलेला आहे, त्याच्या दात असे त्या ठिकाणी सुळ्यावानी बाहेर आलेले आहे, तो दिसायला एकदम अकराळ विक्राळ दिसतो. अरे त्याला प्रभात पुत्र म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? प्रभात पुत्र. त्याला त्याच्याविषयी लिहिलेलं आहे ना, देवदूत सुद्धा त्याचं सौंदर्य पाहून त्याच्याकडे आकर्षित व्हायचे, एवढा सुंदर आहे तो. तो तेजोमय देवदूतांचं रूप घेऊन त्या ठिकाणी कधी देवाच्या देवदूतांमध्ये जाऊन उभा राहतो, देवदूतांना सुद्धा कळत नाही. म्हणून युगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर युगामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला ओळखलं. कुठून आला? हिंडून फिरून कुठून आला? पृथ्वीवरून. देवदूतांनी सुद्धा ओळखलं नाही त्याला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, सैतान याच गोष्टींचा गैरफायदा आमच्या जीवनामध्ये घेऊन तो संशय, निराशा उत्पन्न करतो, आणि आम्हाला माहित असून की आमच्या जीवनामध्ये आमचा संबंध ठीक नाही तरी सुद्धा आम्ही एका गोष्टीचं नाटक करतो, आणि जगाच्या भाषेमध्ये त्या गोष्टीला म्हणतात दिखावा. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? दिखावा करणं. आम्हाला वैयक्तिकरित्या माहिती आहे आमचं देवाचं नातं ठीक नाहीये. इंडिव्हिज्युअली वैयक्तिक माहिती, लोकांचा फरक पडत नाही. मला माहिती माझं नातं देवाबरोबर ठीक नाहीये, पण मी काय करत आहे? दिखावा करतो की माझं नातं देवासोबत ठीक आहे. धोका आहे हा सर्वात मोठा आजच्या दिवसातला. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, जेव्हा देवासोबत आमच्या जीवनामध्ये आमचा संबंध ठीक असतो तेव्हा आम्ही काय करतो? आज्ञापालन करतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही त्याच्या सोबत चालतो. जेव्हा आम्ही त्याच्या सोबत चालतो, आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या आज्ञा पाळतो तर त्याच्या वचनावर आम्ही उभे राहतो, आणि जेव्हा आम्ही त्याच्या वचनावर उभे राहतो, बायबल सांगतं आम्हाला आशीर्वाद देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. पण समस्या तर उलटी आहे ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही उणं पडणार नाही जर देवाबरोबर आम्ही चालत आहोत. काय लिहिलेलं आहे यहोशुआ 1:8 मध्ये? यहोशुआ 1:8 मध्ये लिहिलेलं आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलेले आहे ते काळजीपूर्वक मान्य करून पाळ, आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. काय लिहिलेलं आहे की याचं काय करायचं आहे? मनन करायचं आहे. त्यात जे काही लिहिलेले आहे ते काळजीपूर्वक पाळायचं आहे, म्हणजे काय होईल? तुमचा मार्ग सुखाचा होईल आणि तुम्हाला काय घडेल? काय घडेल? प्रेज द लॉर्ड. सर्वजण माझ्या बरोबर आहे का? सर्वजण माझ्या बरोबर आहे ना? भटकले नाही ना कुठे? प्रेज द लॉर्ड. भटकू नका. देवबापाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला राहायचं आहे या दिवसांमध्ये. काय काय चालू आहे जगामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये मी ऑनलाईन प्रार्थनेमध्ये सारं सांगत राहिलेलो आहे. बुधवारच्या प्रार्थनेत, शुक्रवारच्या प्रार्थनेत, सकाळच्या प्रार्थनेमध्ये तर असे त्या ठिकाणी देवबापाच्या दयेने बोलत राहिलेले आहे लेकरं. मी तर तुम्हाला सांगू नाही शकत, मी त्यांच्याकडून शिकत राहिलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवबापाची उपस्थिती, मी प्रार्थना त्या लोकांसाठीच या दिवसांमध्ये करत आहे जे भुकेले तहानेले आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकतेकरता जे भुकेले व तहानेले आहे ते धन्य, ते तृप्त केले जातील. आणि जे लोक तृप्त होतील, मी तुम्हाला सांगतो त्यांच्या जीवनातला त्यांचा स्तर पहा येणाऱ्या दिवसांमध्ये ते कुठे असतील. आमेन.
प्रेज द लॉर्ड. आज ख्रिस्त येशूचा दास या नात्याने त्या लोकांना मी आशीर्वादित करतो ज्या लोकांनी आपल्या जीवनातलं प्रथम स्थान ख्रिस्त येशूला दिलेलं आहे. हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला सांगतं योहान शुभवर्तमानाच्या 2 अध्यायामध्ये प्रभू येशूकडे त्या ठिकाणी त्याची आई आली जिचं नाव होतं मरिया. प्रेज द लॉर्ड. आणि ती आल्यानंतर त्या ठिकाणी तिने प्रभूला काय सांगितलं का या ठिकाणी द्राक्षरस संपलेला आहे, तू त्याची काहीतरी व्यवस्था कर. परंतु मरियेला प्रभू येशूने असं एक उत्तर दिलं की जे उत्तर ऐकून त्या ठिकाणी मरियेच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली पाहिजे होती. परंतु त्या ठिकाणी प्रभूने असंही शब्द उच्चारणं गरजेचं होतं ना का बाई त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक प्रभूने बोलायला पाहिजे होतं का बाबा असं असं आहे, असं केल्याने असं होईल. परंतु प्रभूने जे उत्तर त्या ठिकाणी मरियेला दिलं ना तर मरियेच्या तळपायाची आग मस्तकाला भिडायला पाहिजे होती. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोकांचे शब्द जे आहे ना तर आमचा बीपी वाढवतात. वाढला का कधी तुमचा बीपी? वाढला? कधी कधी काही लोकांचे शब्दच असे असतात का आमचं बीपी वाढतो. आम्हाला मी तुम्हाला सांगतो काही काही लोक आहे ना दात चावतात, दात चावतात. हा, त्यांना त्या शब्दाचा लई त्रास होतो. त्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी तणाव उत्पन्न करतात. एका देवाच्या दासाने म्हटलं का काही लोकांचे शब्द बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगाने लागतात. बंदुकीच्या गोळीपेक्षा कसे लागतात? वेगाने. जे असा आम्हाला आघात करतात की ज्या आघातामुळे आम्हाला बरंच होता येत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं मरियेला प्रभू काय म्हणाला माहित आहे का? बाई तुझा आणि माझा काय संबंध? काय म्हटलं प्रभू तिला? तुझा आणि माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही तरी मरियेने ते ऐकल्यानंतर सुद्धा त्या सेवकांना म्हणतेय हा तुम्हाला जे काही सांगतो तेच करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यहोशवाला तेच सांगितलं. यहोशवाला काय सांगितलं? हेच वचन सांगितलं जे काही याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक पाळ, त्याचं मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि जाशील तिकडे त्या ठिकाणी तुला काय घडेल? काय घडेल? प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हेच तर समजणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी आहे, म्हणा माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आमच्यासाठी आम्ही त्या गोष्टी लागू करतो तेव्हा आमचं जीवन बदलतं. पण फरक काय पडतोय हो? आम्हाला लोकांचं पडलंय. अरे देवाचं वचन काय सांगतं? या दिवसांमध्ये लोक एवढ्या धोक्यामध्येच राहत आहे ना, एवढा इतका भयानक धोका आहे ना त्यांच्या जीवनामध्ये. स्वतःचं त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी अस्थिर होऊन पडलेलं आहे, पण त्यांना सुधारणा लोकांच्या जीवनामध्ये करायची आहे. किती मोठी फसवणूक आम्ही करत आहोत. जे की योहान 1:1 मध्ये लिहिलेले प्रारंभी शब्द होता, शब्द देव असं होता, शब्द देव होता. जे काही झालं शब्द देहधारी झाला, जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालं, त्याच्या वाचून झालं. असं या जगामध्ये काही नाही. आणि शब्द जेव्हा देहधारी झाला त्याने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. आज प्रभू येशू ख्रिस्त जरी आमच्यामध्ये नाहीये परंतु त्याचं वचन आमच्यामध्ये असण्याचं हे त्या ठिकाणी चिन्ह आहे का प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू देवाचा कोण आहे? वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आज येशू तुमच्या घरामध्ये आहे. येशू कुठे आहे? तुमच्या घरामध्ये आहे. आज येशूला घेऊन तुम्ही कुठे येता? चर्च मध्ये येता. आज येशूला घेऊन तुम्ही कुठे जाता? घरी जाता. येशूला उघडून तुम्ही काय करता? त्याला वाचता, त्याच्यावर मनन करता, त्याच्या आज्ञा पालन करता. आज येशू तुमच्या बरोबर आहे. तरी सुद्धा समस्या ही आहे की सर्व असूनही आम्ही ते मान्य करून पाळत नाही. प्रेज द लॉर्ड. काय करतो आम्ही? मान्यच करत नाही. पवित्र शास्त्र बायबल मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व गोष्टी शिकवलेल्या आहे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. हे बायबल काय आहे माहिती आहे का? हे बायबल काय सांगतं माहिती आहे? आज लोक याला मान्य करीत नाही, लेकरं याला मान्य करत नाही. का बरं मान्य नाही करीत माहिती आहे का? याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रभू मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या अधीन असा. म्हणजे काय लिहिलेलं आहे? आई वडिलांच्या आज्ञा पाळा. अरे आई वडिलांच्या आज्ञाने पाळत बायबलच्या काय पाळणार? प्रेज द लॉर्ड. आई वडिलांचंच लेकरं ऐकत नाही तर बायबलचं काय ऐकणार? वचन काय ऐकणार ते?
देवाचं पवित्र वचन सांगतं, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हे तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वाईट आणि वाईटाची फेड करू नको, बऱ्याने वाईटाची फेड कर. अरे आमचं एकाने कोणी जर वाईट केलं आणि 1 पट, तर आम्ही त्याचं 10 पट वाईट करण्याची ताकद ठेवतो. म्हणतो ना आम्ही, त्यानं माझं 1 पट वाईट केलं, त्याच्या 10 पिढ्या लक्षात ठेवतील मी त्याचं कसं वाईट केलं. आता असं वाईट करीन, असं वाटोळं करीन, 10 पिढ्या त्याच्या लक्षात ठेवतील. अरे बायबल सांगतं शत्रूवर प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं शत्रूवर प्रेम करा, पण हम क्या कहते हैं, हम ईंट का जवाब पत्थर से देंगे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या देवाचं वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? तू दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ कशाला पाहतो, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ बघ ना. मुसळ माहित आहे तुम्हाला? मुसळ माहित आहे? मुसळ केवढं राहतं? केवढं राहतं? मुसळ कशासाठी वापरतात? झोडायसाठी, कुटायसाठी काय करता? मुसळ वापरता. आणि कुसळ केवढंच असतं? बारीक असतं. आम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं दिसतंय ते कुसळ, पण डोळ्यामध्ये आमच्या काय आहे? एवढं मोठं मुसळ भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी क्षमा करायला लावतं वचन, आम्हाला प्रेम करायला लागतं, तरी आम्ही आमच्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनाचा बदला घेण्याची संधी शोधत आहोत. बाळक साहेब, एकदा फक्त चान्स मिळावा, नाही त्याचं वाटोळं केलं तर माझं नाव बदलून टाका. प्रेज द लॉर्ड. सत्यस्थिती आहे बर का, सत्य स्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये तुम्हाला सावध राहायचं आहे. बायबल सांगतं, म्हणून आमच्या जीवनामध्ये या साऱ्या गोष्टी आहे. देवाचं वचन सांगतं की या साऱ्या गोष्टी आम्ही करतो, म्हणून आतापर्यंत तो आमचा मेंढपाळ बनला नाही, कारण की आम्ही त्याच्या मार्गाने चाललोच नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हेच कारण आहे बरं का आमच्या जीवनामध्ये आम्हाला उणिवा पडतात. आम्ही कर्जामध्ये, तंगीमध्ये, आजारपणामध्ये आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये समस्या आहे. काय कारण आहे? का बरं आम्ही त्याला ओळखत नाही? आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मरिया त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की ज्या त्या ठिकाणी त्या सेवकांना म्हणते आहे का हा जे सांगेल ते करा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने तिला एवढं भयानक उत्तर दिलं, तरी सुद्धा मरिया काय म्हणती? हा जे सांगेल ते करा. आता त्या ठिकाणी संपला तर द्राक्षरस होता, परंतु येशू त्या लोकांना काय म्हणतो आहे? पाणी भरा. प्रेज द लॉर्ड. संपला काय होता? मी जर तिथं असतो ना, मी असतो तिथं, तर मी प्रभूला काय म्हटलं असतं माहित आहे? प्रभू, तू ऐकायला नाही का? तुला ऐकू नाही आलं का? अरे तिनं सांगितलं द्राक्षरस संपला, द्राक्षरस. मरिया सांगते ते ऐकू येत नाही का तुला? पाणी नाही संपलं, पाणी नाहीये, द्राक्षरस संपलाय, द्राक्षरस. आम्ही कधी कधी ना देवाला सुद्धा शिकवायला लागतोय. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो? कधी कधी आम्ही देवाला येशूला शिकवतोय. आमच्या जीवनाकडे, आमच्यामध्ये ज्ञान खूप आहे. आज खूप सारे लोक इतके हुशार आहे, पण ते डोकंच वापरत नाही. त्यांना ते लय हुशार आहे. हीच तर समस्या आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगतं, या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्ही फक्त समस्या आणि परिस्थितीकडे बघतो, जे की यहोशूआला त्या ठिकाणी देवाने सांगितलेलं होतं की नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे. ते काळजीपूर्वक जे काही लिहिलेलं आहे ते काळजीपूर्वक पाठ. त्यापासून डावी उजवीकडे जाऊ नको, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला काय होईल? यश प्राप्ती घडेल. अरे सिक्रेट फॉर्म्युला दिलेला आहे ना इथे. प्रेज द लॉर्ड. फॉर्म्युला आहे, यश प्राप्तीचा फॉर्म्युला, उपाय दिलेला आहे. जर आम्ही याचं आचरण करू तर आमच्या जीवनामध्ये भरभराट येणार नाही का? देवाचं पवित्र वचन सांगतं, आमच्या जीवनामध्ये आम्ही या यश प्राप्ती होण्याचा फायदाच वेगळा घेतलेला आहे. लोक म्हणतात, पाळक साहेब देवाचं वचन तुम्ही शिकवलं, लय आनंद वाटला. आता आमच्या जीवनामध्ये, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला यश प्राप्ती घडेल. पाळक विचारतो, कोणत्या? आता लोकांना आम्ही फसवू, आम्हाला यश मिळेल. लोकांना धोका देऊ, आम्हाला यश मिळेल. देण्या घेण्यामध्ये आम्ही लोकांना फसवून टाकू, कोणाला कळणार आहे? देवबाप यश देईल आम्हाला. वा रे वा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये लोकांचं त्या ठिकाणी, लोक आज स्मार्ट झालेले आहे, वचनाचा त्या ठिकाणी विपर्यास करत आहेत. त्यांना कॉन्टेक्स्टच माहिती नाही, संदर्भच माहिती नाही. प्रभूने ते वचन का बरं लिहिलं? इकडून तिकडून उचलायचं आणि लोकांना टोमणे मारायचे. प्रेज द लॉर्ड.
मी तर या दिवसामध्ये धडाकाच लावलेला आहे. मला उपदेशामध्ये एखादा टोमणा दिसला कोणाचा बी, तर मी त्या वैयक्तिक रीतीने त्याला बोलायला लागलो. त्याला राग येऊ नये तर काय हो. प्रेज द लॉर्ड. कारण की मला माहिती आहे कोण कोणाला टोमणे देत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला टोमणे मारण्यासाठी जागा नाही दिलेली आहे. हे वचन परिवर्तन करणारं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजायचं आहे की आम्हाला त्या ठिकाणी या गोष्टींचं काही वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो, या साऱ्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये, बघा, प्रभू जर तुमच्या बरोबर आहे ना, तर तो तुमच्या साऱ्या गोष्टींची पूर्तता करेल. जर प्रभू तुमच्या सोबत नाही, जर तुम्ही धोका देता आहे, फसवणूक करता आहे, लोकांना लुबाडता आहे, लोकांना त्या ठिकाणी घेण्या देण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही लोकांना फसवता आहे, लिहून घ्या, हे कार्य देवापासून नाही, हे सैतानापासून आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे. पवित्र शास्त्र बायबल मध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, फसवणूक करणारा आत्मा देवाचा नाहीये, धोका देणारा आत्मा देवाचा नाहीये. हालेलुया. बेईमानी करणारा आत्मा देवाचा नाहीये. या साऱ्या गोष्टी सैतानापासून आहे. हो, पवित्र शास्त्र बायबल मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पुष्कळ वेळेला आम्ही हे जाणणं गरजेचं आहे की देवाचं उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही या दिवसांमध्ये चालत आहोत, आम्हाला हे प्रति दिवशी जाणणं गरजेचं आहे का तुम्ही पालन करा, तुम्ही दिवसांदिवस विश्वासामध्ये आहे की नाहीये. प्रेज द लॉर्ड. पालन करायचे, तपासायचं आहे रोज का बाबा मी विश्वासात आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. नाही तर पोरगी आली मम्मीकडे आणि मम्मीला म्हणली, मम्मी मला आरती गायची. मम्मी म्हणती, हा गाय बाळा, तुला छान गाती. पोरगा आला मम्मीकडे आणि मम्मीला म्हणाला, मम्मी मला पैसे दे, 10 रुपयाला जायचंय. आणि आई म्हणते, घे बाळा. असं सांगतं का पोरग? पोरग पार्टीला जात, मम्मी मला 12 वाजता तू झोपून जा. झोपून जातो. 12 वाजता पोरग येतो दारात मस्तपैकी, पाणी तर झोपलेले, पटकन जाऊन झोपून घेत. हा, त्याला माहिती आहे, कळालं तर वांदे होतील. प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये ना सोशल मीडिया एक फार मोठा बुरखा आहे बरं का. दाखवतं वेगळं, आतमध्ये आहे वेगळं. प्रेज द लॉर्ड. सावध राहा. तुमच्या नोकऱ्या खाणार आहे सोशल मीडिया. तुम्हाला माहित आहे, काल परवा एक लॉन्चिंग झाली. आता शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर नाही राहणार, रोबोट राहणार. तसं आतूचं माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं का त्यांच्या कोण 2 जणांचे त्याच्या शस्त्रक्रिया रोबोटिकच झाल्या. कमांड दिली जाते. आता डॉक्टर नर्सचं काम गेलं. प्रेज द लॉर्ड. तुमचं नाही जाणार, तुम्ही विश्वासणारे लोक आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. अरे पाहत जा ना, बातम्या पाहत जा ना, वाचत जा. देवाचं पवित्र वचन सांगतं धार्मिक. अरे तुम्हाला काय सांगू अजून. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की प्रभू या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्हाला बदलू इच्छितो. बघा, परमेश्वराची इच्छा आहे की या सर्व वाईटापासून आम्हाला विभक्त राहायचं आहे. या साऱ्या गोष्टी ज्या आहे, घाणेरड्या गोष्टी देवापासून नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही स्वर्ग राज्याच्या दरवाजाजवळ जाऊन उभे राहिले आणि या साऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही वाट पाहता आत्ताच देव येईल आणि तुम्हाला मध्ये घेईल आणि तुम्ही दरवाजावर त्याला उभं राहिलेलं पाहिलं आणि तो तुमच्याकडे पाहून म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. कसं वाटेल हो? कसं वाटेल? तुम्ही म्हणाल, मला हेच पाहिजे होतं पास्टर. आजकाल सोशल मीडियावर रील येतात, माझे मित्र कधी स्वर्गात जाणार नाही, मी तर स्वर्गात कधी जाणार नाही, माझे मित्र त्या ठिकाणी नरकामध्ये आहे, त्यांच्या कंपनी द्यायला, यमराजा बरोबर त्या ठिकाणी मजा करायला, अमकं करायला मला पाहिजे ना, हे आम्ही नरकातच जाऊ. अरे काय फालतूपणा आहे. बायबल सांगतं तिथली आग कधी विझत नाही, तिथलं रडणं आणि दात खाणं चालतं. अरे तो श्रीमंत मनुष्य लाजाराच्या करंगळीचा थेंब मागत आहे, ते सुद्धा त्याला मिळत नाहीये. एवढी भयानक आग आहे. बायबल सांगतं, देवाचं पवित्र वचन सांगतं की देवापासून दुरी म्हणजे त्या ठिकाणी जीवनामध्ये सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींना आमंत्रण आहे. देवापासून दुरी म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये शापाला, आणि देवापासून जर आम्ही दूर आहोत तर आमच्या जीवनामध्ये आमचा नाश आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, आज पण आम्हाला या गोष्टींविषयी काही वाटत नाही. लोकांना जेव्हा आम्हाला देवाच्या आगमनाविषयी सांगता, आम्ही दातड करतो, हे 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 येऊ द्या ना, येऊ द्या, येऊ द्या, आल्यावर पाहू, पश्चाताप करू.
करा तुम्ही. बायबल सांगतो तो दिवस फार भयानक आहे. तेव्हा लोक काय म्हणतील माहितीये का, डोंगराला अरे आमच्यावर पड. लोक मरण मागतील, मरण नाही मिळणार त्यांना. एवढे भयानक दिवस आहे ते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं की मरियेने त्या ठिकाणी सांगितलं का हा जे सांगल ते करा, आणि सेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रभूला आपला मेंढपाळ समजलं. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी, त्या सेवकांनी त्या ठिकाणी प्रश्न न करता त्या रांजणांमध्ये काय भरलं, पाणी भरलं. आणि प्रभूने त्या ठिकाणी पाहिलं का यांनी आज्ञापालन केलं. आज्ञापालन केल्यानंतर प्रभूने पाण्याचा द्राक्षरस केला. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आमच्या परमेश्वरासाठी सर्व काही शक्य आहे. तो त्या ठिकाणी काही पण करू शकतो. फक्त एक गोष्ट आम्हाला करायची आहे, त्याच्या आज्ञापालन करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये जे लोक प्रभूच्या उपस्थितीनुसार चालतात, आमच्या जीवनामध्ये जे लोक त्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, त्याच्या सामर्थ्यानुसार आणि त्याच्या वचनानुसार त्याच्या उपस्थितीमध्ये चालतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये मी बायबलला विश्वास ठेवून 101% गॅरंटी देतो, त्यांच्या जीवनात त्यांना काही उणे पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. आमेन. आज आम्ही काय करतो? आज आम्ही काय करत आहोत? देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं भयानक अशा स्थितीमध्ये आहे. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? तुम्ही म्हणता ना उन्हे पडल, कमी पडल. मी तुम्हाला सांगतो, इथे लिहिलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो मी तरुण होतो, आता म्हातारा झालेलो आहे. काय म्हणतो तो? मी तरुण होतो, आता म्हातारा झालो आहे. परंतु नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी कधी पाहिली नाही. हालेलुया. काय म्हणतो तो? मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, पण नीतिमान निराश्रित झालेला आणि त्याची संतती, त्याचे लेकर भिकेस लागलेले मी कधी पाहिले नाही. प्रेज द लॉर्ड. मग मला सांगा, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या आहे, जर त्या आम्ही काळजीपूर्वक लक्ष लावून मनन केल्या, त्यात जे काही लिहिलेलं आहे ते मान्य करून पाळलं, तर देवाचं वचन सांगतं तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. आमेन. हालेलुया. मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. समस्या कुठे आहे? मग समस्या कुठे आहे? कारण की आम्ही अजून त्याला आपला मेंढपाळ बनवूच दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय केलं? आम्ही त्याला त्या ठिकाणी आपला मेंढपाळ बनवू दिलं का? नाही दिलं. का नाही दिलं? कारण की आम्हाला कोणाच्या अधीनतेमध्ये चालायला आवडतच नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जर आम्ही मेंढपाळ जे सांगतो ते करत नाही, तर आम्ही चांगली मेंढरं होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मोबाईल बंद करा. मोबाईल वापरू नका. मोबाईल बंद करा. दिस इज नॉट गॉड्स ऑनर. चर्च मध्ये फोनवर बोलू नका. बायबल, तुमचं इथं बायबल उघडलं पाहिजे, मोबाईल नाही. प्रेज द लॉर्ड. चर्च मध्ये कृपया हात जोडून विनंती करतो, मोबाईल बंद ठेवा. दिस इज नॉट गॉड्स ऑनर. हा देवाचा आदर नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती देवाचा आदर करीत नाही, देवबाप सुद्धा त्याचा आदर करीत नाही. ही देवाची पवित्र उपस्थिती आहे. यापुढे आम्हाला काळजी घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पण मी चर्च मध्ये येतो, कोणत्याही ठिकाणी प्रार्थनेला जातो, माझा मोबाईल सायलेंट असतो. आणि चर्च मध्ये तर मी फ्लाईट मोडवर टाकतो, मला फरक पडत नाही कितीही महत्वाचा कॉल असो. मी तुम्हाला सांगतो, ताराचंद काकांनी मला एकदा सांगितलं होतं की तुमच्या चुलत्याला जे आहे ते अटॅक आला. माझ्या सख्या काकाला अटॅक आला होता, तरी सुद्धा मी चर्च पूर्ण झाल्यानंतरच प्रार्थना केली होती. प्रेज द लॉर्ड. माझे वडील गुरुवार या दिवशी त्या ठिकाणी प्रभूमध्ये विसावा पावले, परंतु मी रविवारी इथे उभा होतो. मला माहिती आहे की ज्या देवामध्ये आम्ही आहो, आमची कधी ताटातूट होणार नाही आणि आमचा तो कधी वाईट करत नाही. त्याचा आदर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचे जे काही महत्वाचे काम आहे, मला नाही माहिती कोण तो एवढा महत्वाचा आहे, कोणता फोन कॉल महत्वाचा आहे, पण माझ्यासाठी या देवाच्या उपस्थितीमध्ये ख्रिस्त महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. याची काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये जर आम्ही देवाच्या मार्गदर्शनामध्ये चालतो, देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो, तर परमेश्वर आमचा पुरवठा करणारा आहे. कारण की त्याला यहोवा इरे म्हटलेलं आहे. इरे म्हणजे पुरवठा करणारा. तुम्हाला जे काही लागतं ते तुम्हाला तो पुरवणार आणि तुमच्या कल्पनेच्या पलीकडे देणार, हे त्याचं अभिवचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी तुम्हाला तुम्हाला एक आव्हान या ठिकाणी करतो. तुम्हाला या दिवसांमध्ये त्याला मेंढपाळ म्हणून जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला मेंढपाळ म्हणून स्वीकारू, तर मी तुम्हाला सांगतो, तो तुमच्या जीवनामध्ये महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, देवबापाचं वचनच सांगतं, तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे तुमच्या मागण्या अगोदर देवाला माहिती आहे. लिहिलेलं आहे का नाही? लिहिलेलं आहे का नाही? आहे ना? मग तुम्ही कशाला काळजी करता? वचनानुसार जीवन जगायला सुरुवात करा ना. अरे लोक त्या ठिकाणी म्हणतात, पाळक साहेब नोकरी पाहिजे. मिळेल ना. जीवन तर जग वचनानुसार. प्रभूला माग. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ हे ढोरा मागे. तुम्ही पाहिलं, पाळक साहेब ढोराच्या मागे चालले. हा पाहिलं तुम्ही? इमॅजिन करा. पाळक साहेब मस्त हाफचड्डीवर आहे ना, मस्त बंडी घातलेली आहे. पाळक साहेबाच्या हातामध्ये एक काठी आहे, डोक्याला उपरनं बांधलेलं आहे, मस्त गोल गोल. पाळक साहेब सारे धुळीने माखलेले आहे आणि ढोराच्या पाठीमागे हे शिट्ट्या मारीत चाललेले, हे त्यांना हकलीत चाललेलं आहे. इमॅजिन करा. अचानक प्रभू तिथून काढतो आणि मोठ्या स्तरावर नेऊन ठेवतो. कसं वाटेल तुम्हाला? हे मी नाही सांगत, हे वचनामध्ये त्याने करून दाखवलेलं आहे. जर त्याने याच्यामध्ये करून दाखवलेलं आहे, तर तो आमच्या जीवनामध्ये करणार नाही का? प्रेज द लॉर्ड. हे कधी करील? जेव्हा तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या म्हणाल, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा बरं. उठा उठा वीरांनो, करा तयारी. प्रेज द लॉर्ड. झोपू नका बरं का. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. प्रभू म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जुन्या करारामध्ये जर तुम्ही पाहिलं का, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मोशेच्या द्वारे, परमेश्वराने मोशेच्या द्वारे काय केलं? तांबडा समुद्र दुभागला. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं, एलियाच्या द्वारे यार्देन नदी दुभागली. त्याच्याद्वारे त्याच्यानंतरच लगेच अलिशाद्वारे यार्देन नदी दुभागली. अरे हे दुभागण्याचे सत्र जुन्या करारामध्ये होते, परंतु जेव्हा नव्या करारामध्ये आम्ही आलो, आमच्या प्रभूने त्या ठिकाणी समुद्र नाही दुभागला, नद्या नाही दुभागल्या, तो स्वतः त्याच्यावरून चालत गेला. हा आहे आमचा प्रभू, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. विचार करा ना, उणे आम्हाला काही पडणार नाही. आम्ही कशावर चालत आहोत? आम्ही म्हणतो, देवा ही भिंत तोड ना, ही प्रभू ही समुद्र, हा समुद्र दुभागला. प्रभू म्हणतो, कशाला काळजी करतो? मी तुला त्याच्यावरून चालवतो. प्रेज द लॉर्ड. ज्या संकटांना तुम्ही घाबरता, ज्या अरिष्टांना तुम्ही घाबरता, ज्या रोगाला, ज्या निराशेला, ज्या धोक्याला तुम्ही घाबरता, त्या साऱ्या गोष्टी तुमच्या प्रभूच्या पायाखाली आहे. विचार करा, तुम्ही त्याचे लोक आहात, त्याचे मेंढर आहात आणि तो मेंढरांची काळजी वाहणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे का आमचा परमेश्वर आम्हाला हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो. कुठं बसवतो? हिरव्यागार कुरणामध्ये बसवणं म्हणजे मी मागच्या रविवारी सांगितलं, विसावा आहे. प्रेज द लॉर्ड. बाइबल मध्ये लिहिलेला आहे, हे परिश्रम करने वाले और बोझ से दबे हुए सारे लोगों तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. हिंदी मध्ये असं लिहिलंय, तर मराठीमध्ये लिहिलेलं आहे, अहो हे ओझ्याने दबलेल्या, अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला काय देईल? विसावा देईल. मला सांगा, विसावा कसा मिळतो? विसावा म्हणजे काय आहे? आराम आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये समाधान आहे का? आज लोकांच्या जीवनामध्ये ते तृप्त आहेत का? सांगा ना. त्यांच्या जीवनामध्ये समाधान नाहीये, परंतु ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये चालणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये समाधान असतं. त्यांच्या जीवनामध्ये ते काय असतात? तृप्त असतात. देवाचं पवित्र वचन सांगतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा परमेश्वर त्यांचा मेंढपाळ आहे आणि तो परमेश्वर त्यांना म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. तो परमेश्वर त्यांना जेव्हा हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो, तेव्हा तो त्यांना विसावा देतो. परंतु आज लोकांच्या जीवनामध्ये समाधानी नाहीये. नुसतं त्यांना काही ना काही जास्त पाहिजे आहे, त्यांना जास्त पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. नुसते हावरटपणा भरलाय त्यांच्यामध्ये, नुसते आवरट झालेले आहे. सत्य आहे, माणूस जीवनामध्ये समाधानीच नाहीये.
त्यांच्या जीवनामध्ये हवरटपणाने त्या ठिकाणी त्यांना सारं पाहिजे, परंतु बायबल आम्हाला त्या ठिकाणी समाधानी आणि तृप्त करतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर आम्हाला विसावा देतो आणि जेव्हा तो आम्हाला विसावा देतो तेव्हा देवाचं वचन सांगतं देवाचे लोक नेहमी समाधानी असतात. सांगा आपल्या शेजाऱ्याला, देवाचे लोक नेहमी समाधानी असतात, कारण प्रभू त्यांना विसावा देतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आराम देणारा, विसावा देणारा कोण आहे? आमचा परमेश्वर आहे. म्हणून त्याने लिहिलेला आहे, तो आम्हाला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो. म्हणजे तो आम्हाला काय करतो? विसावा देतो. मी तुम्हाला सांगतो ज्या लोकांच्या जीवनामध्ये चिंता, परेशानी, क्लेश, यातना, विपत्ती, काळजी आहे, त्या लोकांना काय डोंबलं झोप येणार आहे का? त्यांना झोप येणार आहे का? त्यांना विसावा मिळणार आहे का? नाही मिळणार ना. का बरं नाही मिळणार? कारण की डोक्यामध्ये नुसती गणगण चालू आहे. मी काही लोकांना भेटतो ते म्हणतात पाळक साहेब रात्रीच्या झोपा त्या ठिकाणी उडाल्या. हो का बरं? आम्ही गोळ्या घेऊन झोपतो म्हणून. मी म्हटलं वा, प्रेज द लॉर्ड. अरे रात्र रात्र जागतात लोक, रात्र रात्र. हे डोळ्याचे खाचाड झाले सारे, हे काळे काळे झाले सारे, काळे काळे. असं मग ते क्रीम घेतात, लावतात लावतात लावतात. अरे ते लावू लावू तुमच्या स्किन खराब व्हायला लागल्या, सुरकुत्या पडल्या, असे असे डोळे पार असे खाली आले राहत, असे असे. हा, आणि आपण त्याला म्हणतो काय ते डोळ्याचे खाचाडे झाले तुमच्या आणि तुम्हाला काही कळत नाही का? काळजी घ्यायची, काय कर, टेन्शनच आहे तेवढं. समाधानी नाहीये, झोपा नाहीये त्यांना. अरे सकाळी झोपेतून उठतात तर ते थरथर कापतात. मी पाहिले डोळ्यांनी थरथर कापतात. भीती आहे, टेन्शन आहे, चिंता आहे. आजचा दिवस कसं होईल, पुढे चालून कसं होईल, या विचारांनी त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी काहूर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं बेचैनीने त्या ठिकाणी लोक भरलेले आहे, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वराला तर आम्हाला हिरव्यागार कुरणात बसवायचं आहे, आम्हाला विसावा द्यायचा आहे. परंतु समस्या ही आहे, देवाच्या लोकांनाच, मेंढरांनाच विसाव्यामध्ये यायची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्ही तृप्त नाहीये, आम्ही समाधानी नाहीये. का बरं समाधानी नाही आम्हालाच कळत नाही. परंतु बायबलमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे, देवाने त्या ठिकाणी या पृथ्वीला किती दिवसात बनवलं? 1 वर्ष लागलं बरं का. किती दिवसात बनवलं? अरे सांगा ना, किती दिवसात बनवलं? सांगा एकमेकांना, किती दिवसात? नक्की ना? नक्की का? 7व्या दिवशी देवाने काय केलं? आदामाला कितव्या दिवशी बनवलं? आदामाला कितव्या दिवशी बनवलं? कितव्या दिवशी बनवलं? म्हणा आदामाला 6व्या दिवशी बनवलं. 6व्या दिवशी बनवलं आणि 7व्या दिवशी देवाने काय केलं? आदामाची सुरुवातच कशाने झाली? आदामाची सुरुवात कशाने झाली? विसाव्याने झाली ना. देवाने माणसाची सुरुवात कशी केली? देवाला आमच्या जीवनात काय द्यायचंय आणि आम्ही काय करत राहिलोय? दिवसभर काम, दिवसभर काम, दिवसभर काम. रविवारी काम, सोमवारी काम, शनिवारी काम, सारे दिवस काम, कामच काम. प्रेज द लॉर्ड. सैतानाने फार मोठा चुना लावलाय आम्हाला. त्यांना आमच्या जीवनामधला आरामच काढून घेतलेला आहे, आमच्या जीवनातला विसावाच काढून घेतलेला आहे. मी वारंवार म्हणल, एक दिवस देवाचा आहे, तो तुमचा आणि माझा नाहीये. 6 दिवस काम केलं, 7वा दिवस विसावा केला. प्रेज द लॉर्ड. वारंवार सांगेल, आमच्या वैयक्तिक कामासाठी तो दिवस नाहीये. तुम्हाला ज्या आठवड्यामध्ये एखादी सुट्टी मिळत असेल ना, ती सुट्टीचा दिवस विसाव्याचा आहे, तो देवाचा आहे. ज्या लोकांना रविवारी काम असतं ना, मी त्यांच्यासाठी नाही म्हणत आहे, परंतु इतर आठवड्यातला एखादा तर सुट्टीचा दिवस असेल ना, तो देवाचा दिवस आहे. बसा देवाच्या उपस्थितीमध्ये, गुडघे टेका, प्रार्थना करा, आराधना करा, देवाला वेळ द्या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये एक दिवस देवाचा आहे, तो आमचा नाही. परंतु इथे सुद्धा आम्ही चोरी करीत राहिलेलो आहे. अरे आम्ही दशमांश तर चोरतो, पण देवाचा दिवस मी चोरायला लागलेलो आहे. हालेलुया. काय करायला लागलोय आम्ही? देवाचा दिवस. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मला सांगा जर असं आहे
तर आमच्या जीवनामध्ये कुठून आराम मिळणार आहे आम्हाला? कुठं विसावं मिळणार आहे आम्हाला? प्रेज द लॉर्ड. आम्ही मानतच नाहीये, आम्ही देवाचा दिवस चोरतोय आणि म्हणतो आराम पाहिजे, नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भीती तशीच राहील, बेचैनी तशीच राहील, कारण की वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही वचन मानतच नाही, कारण की एक दिवस देवाचा आहे, तो देवाचाच आहे. हालेलुया. आठवड्याचे 6 दिवस जर काम केले, 6व्या दिवशी जर 6 दिवस काम केले, 7वे दिवस देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आले, तर तो दिवस देवाचा आहे. किती तास जमतो आम्ही इथं? 4 तास म्हणा ना, 5 तास म्हणा, काही जण माझ्यासोबत 3 वाजेपर्यंत थांबतात. 6 तास म्हणा, नाही ते 10 वाजता येतात. 5 तास म्हणा, 5 तास थांबतात ना. अरे मी तरी इथं 5 तास थांबवतो, मी नाही थांबतो. तुम्ही स्वतःचे, तुमचं प्रेम आहे. बाळक साहेब तुमच्यासोबत गप्पा मारायला द्या, छान वाटतं, ठीक आहे वचनातून. पण काही ठिकाणी मी पाहिलं दिवस ते देवाच्या उपस्थितीमध्ये घालतात. अरे धन्य आहे ते लोक, पुऱ्या दिवसाला देवाचा दिवस म्हणून मानतात. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्ही या दिवसांमध्ये देवाच्या दिवसाची चोरी करायची नाहीये, कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे चोर देवाच्या राज्यात जाणार नाही. चोर कुठं जाणार नाही? कुठं जाणार नाही चोर? तो कुठं राहील देवाच्या राज्यापासून? मी नाही सांगत, हे वचन सांगतंय बरं का. मी तुम्हाला सांगतो, कदाचित माझं बोलणं तुम्हाला त्या ठिकाणी भयानक वाटत असेल आज, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या आणि माझ्यापैकी कोणी इथं राहता कामा नाही, देवाच्या राज्यापासून वंचित राहता कामा नये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीचा आदर करायचा आहे. अरे 2 तासापेक्षा जास्त जर, मी तर म्हणतो 1 तासाच्या वरती माझा उपदेश जायला लागला, हे बघा माझ्याकडून आज 20-25 मिनिटं आहे बरं का, मी पहिलेच सांगतो. परत घड्याळाकडे पाहू नका. 1 तासाच्या वरती पाळकाने उपदेश जर करायला लागला ना, आम्ही वाकडे तिकडे होतो. लगेच अरे देवाचा दिवस आहे तो. मी तुम्हाला सांगतो, कस काय आम्हाला आमच्या जीवनामध्ये आराम मिळेल, कस काय आम्हाला समाधान मिळेल, कस काय आमच्या जीवनामध्ये कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. सर्व माझ्या बरोबर आहेत ना? समजतंय का? येस, हालेलुया. समजतंय का? प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला चालायचं आहे. मला सांगा, जो चोर असतो ना, त्याला सारे लोक चोरच दिसतात. जो चोर असतो ना, त्याला सारे लोक कोण दिसतात? कोण दिसतात त्याला? पण जर आम्ही देवासाठी इमानदार बनू ना, जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी चालाल ना, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही 100% सांगतो विसावाच कराल. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचा दिवस विसावायचा दिवस आहे. म्हणून बायबल मध्ये आता गाणं गायलं ना आम्ही, स्तोत्र 91 नुसार काय गायलं? जो हक्ता आला के काय, जो हक्ता आला के पडदे में रहता, म्हणजे जो परात्पराच्या गुप्त स्थायी वस्तू, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. सर्व समर्थाच्या सावलीमध्ये काय आहे? विसावा आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे तिथे? विसावा आहे. परमेश्वर त्याच्यासाठी काय करतो? मार्ग तयार करतो. मेंढपाळ मेंढरांसाठी काय तयार करतो? मार्ग तयार करतो. जेव्हा त्या ठिकाणी आम्ही मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी अरिष्टास आम्ही भीत नाही. का बरं भीत नाही? कारण की परमेश्वर आमच्या बरोबर राहतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, मात्र ती तुझ्या डोळ्याला दिसतील पण तुला भिडणार नाही. का बरं? कारण की परमेश्वर तुझ्या बाजूने आहे. हालेलुया. तू तरुण सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. का बरं? कारण की परमेश्वर तुझ्या बाजूने आहे. हालेलुया. तो आहे ना आमच्या बरोबर. हो, आहे ना. बाळक साहेब, माझ्या स्वप्नामध्ये रात्री साप आला, त्याने माझ्या हाताला बेटोळं घातलं आणि त्या हाताला बेटोळं घातलं. मला अशी भीती वाटली, मी काय करू मला समजाना नाही. मी म्हणलं धर त्याचं मुंडकं दाब.
हातात साप वेटोळं घालीत राहिला तर त्याचं तोंड कायला मोकळं सोडायचं, त्याचं नरडू लावायचं ना. कारण की जेव्हा जेव्हा मी साप धरलेला आहे तर सापाचं तोंड धरल्यावर सापाने मला वेटोळं घातलं, उगाच थोडी येऊन घातलं त्यांनी. साप कधी तोंड विळखा घालतो माहितीये? जेव्हा सापाचं तुम्ही तोंड धरतात. काय करता तुम्ही? प्रॅक्टिकल नाही, मी तुम्हाला माझ्याकडे फोटोज आहेत, माझे व्हिडिओ पण हे दाखवल मी येणाऱ्या दिवसात. पाळक साहेब साप धरताना जेव्हा तुम्ही त्याचं तोंड धरता ना तर तो तुमच्या हाताला वेटोळं घालतं. आता वेटोळं किती घालू द्या ना, तुमचं काम काय? त्याचं नरडं दाबणं. मग तुमच्या हातात त्याचं नरडं आहे तर तुम्ही कशाला घाबरता? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही शिकावं, कारण की त्याची इच्छाच आहे की आम्हाला विसावा मिळावा म्हणून. प्रेज द लॉर्ड. म्हणा देव बापाला आम्हाला विसावा द्यायचा आहे, तो विसावा देतो. मग आम्हाला का विसावा मिळत नाही? म्हणा म्हणा, का आम्हाला विसावा मिळत नाही? कारण की आम्हीच आमच्या इच्छा पुढे ठेवतो. आम्हाला मनासारखंच करायला आवडतं, आम्ही देवाचं ऐकत नाही. तुम्ही कोणीच म्हणणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही का बरं ऐकत नाही माहित आहे का? आमच्याकडे लय ज्ञान आहे, आम्ही लय हुशार आहे. आमच्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे का आम्हाला त्या ज्ञानाला कुठं ठेवू असं झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. द्राक्षरस संपलेलं कुठं आहे? घरामध्ये. आणि प्रभू म्हणतो काय आहे? रांजणं. द्राक्षरसाचे रांजणं घरात होते बरं का, ते माठ जे आहे ना ते घरात होते, पण प्रभूने भरायला लावले बाहेरचे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू का, कधी कधी आम्ही देवबापाला मध्ये अरे मधी संपला रे, हे मधी संपला, अरे बाहेर काय करायचंय, पाणी नाही संपलं, द्राक्षरस संपला. प्रभू म्हणतो गप गप, थोडं गप. तुझे जिथं तुझी संपती ना, शेवट होतो तुझ्या बुद्धीचा, तिथून माझी योजना चालू होते. प्रेज द लॉर्ड. आमच्या कल्पना जिथं संपतात ना, तिथून कोणाची चालू होते? कुठून चालू होते? कोणाची चालू होते? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला हेच सांगतं की आम्हाला आपलं डोकं लावायचं नाहीये. जेव्हा तुम्हाला कोणी समस्या सांगता, कोणी तुम्हाला स्वप्न सांगतं, तर आपलं डोकं लावायचं म्हणा, आपलं डोकं लावायचं नाहीये. कारण की नीतिसूत्र जर 3रा अध्याय जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 5 ते 7 वचनामध्ये, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर काय ठेव? भाव ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. त्या आपल्या सर्व मार्गामध्ये त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा, असं देवाचं वचन नीतिसूत्र 3, 5 ते 7 मध्ये सांगतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरावर काय ठेवायला लावला? भाव म्हणजे विश्वास. प्रेज द लॉर्ड. मग तो काय करेल तुमचा? मग आपल्या बुद्धीवर अवलंबून राहायचं आहे का? त्याचा आदर करायचा आहे का? कोण नाही म्हटलं का मला ऐकू आलं तसं? नाही म्हटलं नाही कोणी? त्याचा आदर करायचा आहे का नाही? करणार ना तुम्ही? प्रेज द लॉर्ड. तुम्ही चांगले लोक आहात. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे आज देवापेक्षा जास्त ज्ञान आहे. आम्ही आमच्या इच्छेने त्या ठिकाणी चालतो. लक्षात घ्या, परत सांगतो, जिथे तुमच्या कल्पना शक्तींचा अंत होतो तिथून देवाची योजना चालू होते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आज अनेक गोष्टी आम्हाला डोंगरासारख्या वाटतात, कारण की आम्ही देवाला मेंढपाळच केलं नाही, परंतु आमच्या देवाच्या दृष्टीने त्या मोहरीच्या दाण्या एवढा आहे. म्हणून प्रभूने त्या ठिकाणी सांगितलं, मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला, डोंगराला आज्ञा करा, तो तुमच्यासाठी तिथून आलेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आमच्याकडून आमच्या घरातली परिस्थिती बदलणार नाही. का बरं? कारण की आम्ही आमचीच इच्छा सांगतो. पाळक साहेब ते बदलणारच नाही. मी म्हटलं खरा दुष्टात्मा तो आहे त्याचे. कारण की आमचा प्रभू अशक्यचा परमेश्वर आहे का? आम्ही नाही का असंभव को संभव करणे वाला वही अनादि आनंद आहे ना, असंच आहे ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची इच्छा त्या ठिकाणी पुढे ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा मानणं गरजेचं आहे, कारण की देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये हीच आहे की आम्ही प्रत्येक जण विसावा प्राप्त करावा. विसावा काय? देवाच्या सानिध्यामध्ये राहणं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये अनेकांना भीती वाटते, काळजी वाटते. सकाळी उठल्या उठल्या डोक्यामध्ये एकच विचार राहतो, आज कसा दिवस जाईल. ते बचत गटाचा साहेब येईन आणि पैसे घेऊन जाईन आणि माझ्याकडे पैसे नाही. आता काय करू, कुठं जाऊ, कोणाकडे जाऊ, याला फोन करू का त्याला फोन करू, कसं काय करू सांगा आता. देवा मला क्षमा कर, पण मी आता चुकले, एवढ्या वेळेस मला माफ कर देवा, मला पुरवठा कर. देवा म्हणतो टेन्शन नको घेऊ. काय म्हणतो देवा, टेन्शन नको घेऊ. देवाला तुम्हाला विसावा द्यायचा आहे. म्हणा शेजाऱ्याला, विसावा द्यायचा आहे. हा, सगळं जाईल हो, सगळं जाईल. देवाला बुद्धी मागा. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आता काहीतरी पाऊल टाकावं लागेल बरं का. आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. काही काही लोकांच्या झोपा आराम झाल्या, काही काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना झोपा येत आणि ते पाळक साहेबाला फोन करतात, पाळक साहेब आता जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं. अरे मला कोण फोन करते, अरे माझे इंडिकेटर लागत आहे. मी म्हटलं अरे शेवटचा मेसेज जर कुणी तपासला याचा तर पहिलं पाळकाला नेते. प्रेज द लॉर्ड. सारे मार्ग सांगितलेले राहतात, सारे मार्ग सगळं सांगितलेलं राहत. अरे विश्वास करा, अरे मेहनत करा, अरे काम करा, ज्या संधी आल्या त्याचा फायदा घ्या, सारं करा. ते म्हणतात पाळक आता लई झालं. अरे मग लई झालं, मला कायला सांग. प्रेज द लॉर्ड. पाळकाचं काम काय, प्रार्थना करणं आहे. पाळकाची प्रार्थना फक्त आशीर्वाद देईल, पण तुमची वैयक्तिक प्रार्थना तुम्हाला जीवन देणारी आहे ना. आमेन. प्रेज द लॉर्ड. हेच तर आम्हाला समजत नाही. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे फार मोठी त्या ठिकाणी यादी आहे बरं का. या दिवसांमध्ये तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचं शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये बसण्याचा अर्थ काय माहितीये का, शांत बसून राहा. पण आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, कसे बसतो माहितीये का. आम्ही बसलो मस्त पैकी बसतो बरं का, बसलो. आता याच्यावरती तर नाही बसू शकत. प्रेज द लॉर्ड. थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो आहे ना सगळ्यांना. आता खुर्चीवर बसतो, कसं बसतो सगळ्यांना माहिती. पाळक साहेब बसले खुर्चीवर, ऐकत बसले देवासमोर. देवा माझं डोकं दुखतं, माझं हे होतंय, माझं लग्न व्हायला नाही, माझ्याकडे हे आहे प्रभू, माझे आई वडील ऐकत नाही, त्यांच्या घरात हे नाही, मला घर नाही, मला पैसा नाही, मला नोकरी नाही, मला छोकरी नाही, मला असं नाही, मला तसं नाही. देवा हे करतो ते करतो, देवा असं करू काय करतो देवा, एवढी मोठी आली देवा, असं कर असं कसं. आणि जसं सारं झालं, आमेन. देवाला बोलायला कुठं संधी दिली तुम्ही, देवाला बोलायला कुठं संधी दिली. देवा बोलला की त्याच्यामध्ये. लोकांना हेच तर समजत नाही. प्रार्थना एक संवाद आहे. प्रार्थना एक संवाद आहे. प्रार्थना एक भैया तुझं काय चाललंय, बरं आहे का, बरं आहेस का, एकदम मजेत ना, जेवण करून आलास का. याला संवाद म्हणता ना. बोलतोय ना तो माझ्यासोबत, मी त्याला प्रश्न विचारल्यावर उत्तर देतोय ना, बरोबर ना. मग आम्ही देवासमोर एवढी यादी वाचून दाखवली आणि प्रभू म्हणतो अरे हे बघा आपलं आमेन जसं म्हणतो ना, आमेन जसं म्हणतो तसं प्रभू, अरे आम्ही लगेच अंगावर लगेच ठोय. अरे देवा, कुठं बोलणं झालं देवासोबत. तुम्हाला सांगू का, आज लोक देवाच्या उपस्थितीमध्ये, मला माफ करा मी थोडासा वेळ दिला आज, पण तुमचे ना आज भरपूर प्रश्नाची उत्तर देऊन जा, चालेल ना. परवानगी घेतो तुमची. कारण की मेनलाईन चर्चेस मध्ये जर मी गेलो ना तर त्या ठिकाणी भांडणं होतात चर्च कमिटी मेंबरचे पाळकाचे. पाळक साहेब 15 मिनिटाच्या वरती उपदेश कस काय गेला. अरे भांडतात ते. आणि त्या भांडणामध्ये तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, 15 मिनिटाचा हिशोब काढण्यासाठी ते पाळकाचा 1 तास घेतात, लोकाला 1 तास बसवितात. डेंजर आहे मेनलाईन चर्चेस मध्ये. पण मी तुमची परवानगी घेतो, तुम्ही चांगले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथं देवबाप कधी बोलणार आहे. आमच्या मनामध्ये एवढा गोंधळ आहे, आमच्या मनामध्ये एवढा आवाज आहे, जोपर्यंत तो आवाज जात नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसू शकत नाही. तुम्ही जर मांडी घालून बसले देवाच्या उपस्थितीमध्ये,
मनामध्ये लय आवाज चालू राहत. बचत गटाचा हप्ता आला बरं का, पोरगा आजारी बरं का, गाडीचा हप्ता आला बरं का, ती तुला अशी बोलली होती बरं का, तू तिला माफ नव्हतं करायला पाहिजे बरं का, तुझ्या मोबाईलवर मेसेज येत राहिला बरं का, ती म्हणली होती तुला या वेळेला फोन करीन, फोन आला का तपास बरं का. हे कधी चालतंय माहितीये का, कधी चालतंय लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसलेले राहता. हा, तुम्ही जेव्हा डोळे बंद करून बसता ना, हे गोंधळाचे आवाज मनामध्ये चालू राहतात, मनही बोलत राहतं, वचनही चालू राहतं, सारे आवाज जोपर्यंत तुमच्या मनातले आवाज त्या ठिकाणी जात नाही, शांत होत नाही, तोपर्यंत देवाच्या उपस्थितीत बसून राहा. प्रेज द लॉर्ड. बसून राहा, बसून शांत राहा. प्रार्थना झाली, शांत बसून राहा. जोपर्यंत मनातला गोंधळ एका वेळेला तो जेव्हा निघून जातो, बसून राहा, बसून राहा, बसून राहा. आणि मग एक हळूच मधुर आवाज येतो आणि तेव्हा तो आवाज हे सांगतो की बोल माझ्या मुला, तू एवढं माझ्यासोबत बोलला, आता मी तुझ्यासोबत बोलू इच्छितो. तो म्हणतो तू मला हाक मारली, आता मी तुला उत्तर देईल. आणि तो आवाज कोणाचा आहे माहितीये? प्रभू येशूचा. गोंधळामध्ये आवाजच येत नाही. नेहमी लक्षात ठेवा, आमचा प्रभू शांततेचा प्रभू आहे, गोंधळाचा नाहीये. नाही तर तुम्ही मस्त पैकी बसले, इकडून लेकरू ओरडत राहिलं, तिकडून आई ओरडत राहिली, तिकडून बाप ओरडू राहिला, घरामध्ये हाणामाऱ्या चालल्या, आणि तुम्ही मस्त गुडघ्यावर बसले, प्रभू तू किती छान बोलत राह. अरे कस काय? याला धमकवा ना, याला काय करायचं राहतं या गोंधळाला? याला काय? अरे आज्ञा करतो येशूच्या नावामध्ये शांत हो. शांतच होतो तो. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही ओव्हर स्पिरिच्युअल, आम्ही त्याच्यामध्ये प्रार्थना करीत. प्रेज द लॉर्ड. काही काही शहाणे, तिकडून आई आवाज देते, अरे बाळा दळण आणायचंय. ए मम्मी दळण आणायचं, ते पटकन पळत जात आणि लगेच बायबल उचली तर धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. पोरगी अरे ऐकलं, अरे बायबल वाचते ग माझं बाळ. कामचुकारपणा म्हणतात याला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमचा प्रभू बोलतो बर का. आमचा प्रभू, शेजाऱ्याला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त बोलतो. फक्त ऐकणारं बनावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आज आमच्या जीवनामध्ये ऐकणारेच लोक नाहीये. आमच्या मनामध्ये लय मोठा गोंधळ असतो. आम्हाला त्या ठिकाणी अशा समाजामध्ये राहतो जेथे फार गोंधळ आहे. अरे आम्ही स्वतःला असं बनवलंय का 1 मिनिट सुद्धा आम्ही गोंधळाशिवाय राहू शकत नाही. 1 मिनिट सुद्धा गोंधळ सोडून राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला 1 मिनिट सुद्धा त्या ठिकाणी शांत राहायला आवडतं का? आवडतं का? आवडतं का? अरे तुम्ही गंज हो म्हणता, पण तुमच्या डोक्यातले विचार शांत आहे का? नाही ना. मग त्याला म्हणा ना शांत राहायला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा गोंधळ असतोच. मोबाईल पण एक गोंधळच आहे ना. मोबाईलला मी नाव दिलंय जागरण गोंधळ. हा सत्य आहे, आपला मोबाईलच तसा आहे, जागरण गोंधळ आहे. रात्री रात्री जागरितोय. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर घरामध्ये भांडणं आहे, ओरडा आरडा आहे. याच्या रूपाने आम्हाला त्या आवाजामध्ये, त्या गोंधळामध्ये राहायची एवढी सवय झालेली आहे का आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वेळेला गोंधळ आहे, आवाज आहे. आधी म्हणायचे, आता आधी लोक कसे म्हणायचे, अहो दादा लेकरं बिघडायला लागले. परंतु आजकालचे म्हातारे बी बिघडायला लागले. त्यांच्या बी हातात फोन आहे. त्यांच्या बी हातात काय आहे? फोन आहे. ते नुसते फोनवर बोलत राहते. प्रेज द लॉर्ड. गोंधळच गोंधळ आहे ना. मला माफ करा, या सत्य गोष्टी आहे ज्या आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिलेल्या आहे. आम्ही त्या देवाच्या उपस्थितीमध्ये सुद्धा आता स्थिर बसू शकत नाही. आम्ही बसतोय प्रार्थनेला आणि मोबाईल ठेवतोय जवळ. कसं बसतो आम्ही? मोबाईल, हा मोबाईल बर का, याला जवळ ठेवतोय प्रार्थने. देवा तुझ्या नावाला धन्यवाद देते.
एक मिनिट सुद्धा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये याला सोडून बसू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. झोपताना कोण असतंय तुमच्या जवळ? कोण असतंय तुमच्या जवळ झोपताना? हा, त्याला सोडून राहू शकत नाही. म्हणून मी त्याला नाव दिलंय जागरण गोंधळ. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये आमचं साऱ्यात जास्त लक्ष मोबाईलकडे राहायला लागलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बसता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट महत्वाची नसली पाहिजे. ना जग, ना मोबाईल, ना कोणा मनुष्य. तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रायोरिटी, तुमचं प्रथम स्थान फक्त ख्रिस्तच असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अरे कधी असा उपवास करते तर कधी मोबाईलचा बी करून पहा ना. केला का कधी उपवास मोबाईलचा? प्रेज द लॉर्ड. काय होईल बरं एक दिवस जर मोबाईल नाही वापरला तर? काय होणार आहे? होऊन काय होईल? काय होणार आहे? काय होईल का? प्रार्थना झाल्यावर आम्ही असं मोबाईल बघतो, जस काय वरतून एखादा ओटीपी आलाय का लगेच सांगत राहिला, हे तुझी प्रार्थनेची उत्तर दिले मी तुला. प्रेज द लॉर्ड. माणसाला एक वेळ प्रेज द लॉर्ड घेणार नाही, पण पहिले मोबाईल उघडून पाहू कोणाचा मेसेज आला. या साऱ्या गोष्टीचा हिशोब एक दिवस देवबाप घेणार आहे बर का. तू कोणाला प्राधान्य दिलं? मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की एक दिवस देवाचा आहे बर का, तो विसाव्याचा आहे. आमेन. बरं झालं आम्ही जुन्या करारामध्ये नाहीये. नाही तर जे लोक शपथ दिवस पवित्र पाळत नव्हते त्यांना काय करायचे? दगड फेक करायचे आणि काय करायचे पुढे सांगा? मारून टाकायचे. बरं झालं जुन्या करारात नाहीये, नाही तर पाळकाने दर रविवारी प्रेतक्रियात केल्या असत्या. हा, आम्ही नव्या कराराचे लोक आहे. देवबापाने आम्हाला विसावा देण्यासाठी बोलवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो समजतंय का तुम्हाला? तुम्ही बोर तर नाही झाले ना? बोर नाही झाले तुम्ही? कस काय बोर होणार? प्रेज द लॉर्ड. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची आहे. आजकाल लोक चर्चमध्ये त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीची थट्टा करतात, आणि जे लोक देवाच्या उपस्थितीची थट्टा करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीच शांतता नसते. मी वारंवार सांगेल, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये फोन उचलून बोलतात ना, तुम्ही देवाच्या उपस्थितीचा अनादर करता. तुम्ही चर्चमध्ये मोबाईल वापरतात ना, तुम्ही देवाच्या उपस्थितीचा अनादर करता. आणि लिहून घ्या, माझा शब्द आहे, आज मी याच्या अगोदर कधी बोललो नाही, आज मी तुम्हाला बोलतो, जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीची थट्टा करतो त्याच्या जीवनात कधीच शांती नसेल, कधीच समाधान नसेल, कधीच विसावा नसेल. तू मानो या ना मानो, पण मी तर सांगतो जे खरं आहे तेच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजकाल तर ऑनलाईनचा जमाना आलाय. ऑनलाईनचा जमाना आलाय. कॅमेरे बंद करून आम्ही वचन ऐकतो. मी तर काही 72 असे पाहिले चड्डी बन्यान घालून देवाच्या उपस्थितीत बसते. हा आहे देवाचा आदर? ही आहे देवाची उपस्थिती? ही गोष्ट मी सुद्धा बन्यांवर बसायचो. मी सुद्धा, मला तर असा तडाखा दिला देवबापाने, तू माझा असा आदर करतो. तुम्हाला सांगतो 3 दिवस मी अक्षरशः त्या ठिकाणी कोमामध्येच म्हणा. सध्या आपल्याला काही समजत नाही ना काय चालू आहे, कुठं चालू आहे. फटकेले भयानक बसतात. आम्ही असं झोपून मस्तपैकी, मला पहिले सवय होती मस्त झोपून मोबाईल पाहायचा, उपदेश चालू, समोरचे तळमळीने उपदेश करतात, तणाखे बसले. हा आदर करतो आम्ही, थट्टा करतो आम्ही देवाची. ऑनलाईन बसतो आम्ही, कसं बसतो देवाच्या उपस्थितीमध्ये? अरे देवाच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही थट्टा करतो देवाची. देवाच्या उपस्थितीमध्ये बसायला शिका, तेव्हा जीवनात शांतता येईल. आणि जेव्हा देवाचा आवाज आमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद मिळेल. कारण की त्याचं वचन सांगतो, त्याचं नाव इम्मॅन्युएल आहे. इम्मॅन्युएल म्हणजे काय? देव आमच्या बरोबर. हालेलुया.
आमच्या साऱ्या गरजा आम्हाला त्या ठिकाणी देवावर ठेवायच्या आहे. तो आमचा आमच्या भरोशाचं स्थान आहे. आमचं ओझं देवाला द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक म्हातारी होती आणि म्हातारी आजी जी आहे ती त्या ठिकाणी काय करत होती, डोक्यावर मस्तपैकी ओझं घेऊन चालली होती. आजीबाई काय चालली होती, मी नाही आजोबा आहे मी. आजी चालली होती डोक्यावर ओझं घेऊन आणि शेजारी एक गाडीवाला आला आणि तो आजीला काय म्हणाला, आजी तुला थकली, तू काय कर, कुठं बस. हा, तर आजीने त्या बैलगाडीमध्ये काय ठेवायला पाहिजे, ओझं उचलून ठेवायला पाहिजे ना. आजी त्या बैलगाडीवर बसली, मस्त बसली आणि माणूस चाललाय मस्तपैकी गाडी हाकीत राहिला, पण त्याने हळूच माग वळून पाहिलं तेव्हा आजीच्या डोक्यावर ओझं तसंच होतं. तो म्हणाला, अगं आजी, मी तुझी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी मी तुला म्हटलं तर तुझं ओझं हलकं व्हावं म्हणून त्या ठिकाणी मी काय म्हटलं तुला, तू बस, बाजूला ठेव, जागा आहे. आजी म्हणते, नको ना भाऊ, आधीच तू एवढं ओझं घेऊन चाललाय, हे ओझं ठेवलं तर तुझं वजन जास्त वाढल. आम्ही असंच करतो ना देवाला, आम्ही करतो ना, असंच करतो ना देवाला. नको देवा, तुला नाही झेपणार, आधीच साऱ्या जगाचं ओझं तुला आहे आणि माझं ओझं तुला दिलं तर तुला अजून ओझं होईल, म्हणून माझं ओझं माझ्याजवळ. अरे कशाला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आमची अवस्था अशीच आहे. आम्ही त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी काय म्हणतो माहितीये का, सारं ओझं गोळा करीतो आणि स्वतःजवळच ठेवितो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ती म्हातारी आजी माहितीये का, म्हातारी आजी चिंध्या गोळ्या करून ठेविती. तुम्ही पाहिलंय का, आम्हाला लई चांगला अनुभव बरं का. त्यांची आता जसं वय होत राहतं ना, जसं लहान लेकरं काही गोष्टी ठेवतात ना, तसं ते, हे बघा, म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती जी आहे ना ती मुद्दाम नाही होत. त्यांचं वय जसं वाढत जातं ना, त्यांचं बुद्धी जी आहे ना ती बालकासारखी व्हायला लागते. बरोबर ना. त्यांचा द्वेष नका करत जाऊ, ते मुद्दामून नाही करत. त्यांची परिस्थिती आता वय वाढत राहिलं, त्यांची अवस्था तशी होत राहिलेली, त्याच्यात त्यांची चूक नाहीये. त्यांना स्मरणात नाही राहत, त्यांच्या लक्षात नाही राहत, ही त्यांची चूक नाहीये. पण हे देवबापाचे आशीर्वाद आहे की ते वृद्ध आमच्या जीवनामध्ये देवबापाने ठेवलेले आहे आणि ते काही करू न करू, पण ते ऍटलिस्ट हे म्हणतात, त्यांना एक पाण्याचा ग्लास दिला ना, ते म्हणतात देवबाप तुला आशीर्वादित करो. काय म्हणतात ते, देव तुला आशीर्वादित करो. आणि त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आम्ही आज आहोत. प्रेज द लॉर्ड. मी तर धन्य समजतो. मला पण आमच्या आजीचा पहिले लय राग यायचा, पण देवाचं वचन जे शिकवतं ना, आपल्या वृद्धांचा आदर कर. जेव्हा पिकलेल्या केसाचा तुझ्या समोर येऊन उभा राहील ना, तर उभा राहा, हा त्याचा आदर आहे. प्रेज द लॉर्ड. मी ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये फार अनुभवली का माझ्यापेक्षा मोठ्या वयाचं जर माझ्या समोर येऊन कुणी, आणि एक दिवसाने मी मोठा असला ना, कुणी माझ्या समोर येऊन उभा राहिलं ना, मी उठून राहतो, आदर करतो. असं केल्याने तू तुझ्या देवाचाही आदर करतो, हे वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. दिस इज द ऑनर ऑफ गॉड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आम्ही आमच्या जीवनामध्ये या चिंता परेशानींना जवळ ठेवलेला आहे. जवळ आम्ही फोन घेऊन झोपतो. अरे वचन कधी आमच्या जीवनामध्ये जाईल, कारण की हीच तर चिंता आहे. बायबल सांगतं, आपला भरोसा, आपली चिंता देवावर टाका. परंतु आमच्या जीवनामध्ये त्या चिंतांना आम्ही जवळ घेऊन झोपलेलो आहे. तो मोबाईल आमच्या अंथरुणाशी असतो. तो मोबाईल वारंवार आमच्या जीवनामध्ये टेन्शन वाढवतो. मेसेज आला तरी टेन्शन, मेसेज नाही आला तरी टेन्शन, मेसेज का बरं नाही आला तरी टेन्शन. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी परमेश्वर मार्ग तयार करेल. देवाजवळ त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. चर्च फक्त देवापासून फायदा मिळवण्याची जागा नाही. आपल्या शेजाऱ्याला सांगा, चर्च देवापासून फायदा मिळवण्याची जागा नाही, तर ती देवाचं ऐकण्याची जागा आहे. आमेन. हे वचन मान्य करून पाळण्याची जागा आहे चर्च. प्रेज द लॉर्ड.
जर आपण त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालतो, जर आम्ही त्याच्यावर भरोसा करतो, आपल्या जीवनाचं सर्व ओझं त्याच्यावर टाकतो, तर देवाचं पवित्र वचन सांगतो तो आमच्यासाठी मार्ग तयार करतो. मी तुम्हाला सांगतो, दानिएलाच्या जीवनाकडे तुम्ही पहा की त्याला त्या ठिकाणी आदेश होता की 1 महिन्यापर्यंत कोणी आपल्या देवाला नमन करायचं नाही, परंतु दानिएलाने त्या ठिकाणी टेन्शन घेतलं नाही. दानिएलाचा स्वभाव होता प्रार्थना करणं. त्याने खिडकी उघडली आणि तो गुडघ्यावर बसला, प्रार्थना करीत राहिला. दानिएलाला माहित होतं की मी प्रार्थना केल्यानंतर मला सिंहाच्या गुहेमध्ये टाकतील. त्याला माहित होतं सिंह भुकेले आहे, त्याला माहित होतं की माझ्या या गोष्टीचा परिणाम माझ्या लोकांवर होईल, परंतु त्याने त्याची काळजी केली नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, दानिएल त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा ते आपल्या जीवनामध्ये देवावर ओझं टाकत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण नाही करायची, देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवावर ओझं टाकण्याचा अर्थ काय माहितीये का? पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणं. आजकाल लोक करते काय माहितीये का? ओझं देवावर टाकतात आणि 2 बिडीचे कस मारितात. ओझं देवावर टाकतात, पिक्चरच्या थिएटर मध्ये जाऊन पिक्चर पाहतात, मन हलकं झालं पाहिजे ना काहीतरी ऐकायला. त्यांचं मन देवावर ओझं, देवा तुझ्यावर ओझं टाकलं, मग दारूचा एक घोट घेतो ना, वा रे वा, थट्टा करतो आम्ही देवाची, थट्टा करतो. लिहिलंय, जो देवाची थट्टा करतो एक दिवस त्याची थट्टा बनेल, कारण की मनुष्य जे पेरतो त्याचीच तो कापणी करतो. हालेलुया, कापावं तर लागल ना बाबा. प्रेज द लॉर्ड. दानिएलाच्या जीवनामध्ये जे त्याने पेरलं, त्याला माहित होतं सिंहाच्या गुहेमध्ये जावं लागल, परंतु त्याने प्रार्थना करणं सोडलं नाही. आणि जेव्हा त्याला माहित होतं की राजा त्याच्या फेवर मध्ये आहे, राजा सुद्धा त्याच्या जवळचा आहे, राजा सुद्धा त्याचा ऐकणारा आहे, परंतु जेव्हा त्या गोष्टींमध्ये प्रार्थना करताना तो पकडला गेला, तेव्हा दानिएलाने त्या ठिकाणी फोन नाही केला, दानिएलाने त्या ठिकाणी वशिला नाही लावला, दानिएलाने देवाला त्या ठिकाणी त्याच्या राजाला समोर जाऊन म्हणला नाही, अरे तुझा माझा संबंध काय आत्ताच आहे का, पहिलेच आहे ना, अरे आपलं कसं आहे तुला माहिती नाही, यांचं काय ऐकतो, मी आहे तुझ्या सोबत. केलं का त्यानं? आपल्याकडे आपल्या खिशामध्ये तर नुसती याद्याच पडलेल्या आहे. आमदाराचा फोन, नगराध्यक्षाचा फोन, नगरसेवकाचा फोन. हा, हे झालं भाऊ, आपलं असं काम आहे, करून द्या बरं का. आपल्या पोराने याला हाणलं, ते पोलीसवाली तेवढे पाहून घ्या बरं का. अरे त्या ट्रॅफिक पोलिसांनी जर आम्हाला धरलं ना, तर आम्ही लगेच 4 जणांना फोन लावतो, हा सर ते पकडलं तेवढं पाहा ना, मग तो आपल्याला आपलाच पोरगा. आमच्याकडे लय वशिला आहे, आमच्याकडे काय आहे, लय वशिला आहे. पण इथं काय झालं, दानिएलाकडे वशिला होता, पण दानिएलाने वशिला लावला का? तो करू शकत होता, त्याला नाही लावलं, त्याचे संबंध चांगले होते, तो तिथं गेलाच नाही. त्याला माहित होतं मला एकाच व्यक्तीसोबत माझं नातं ठीक ठेवायचं आहे, माझा वशिला त्याच्या जवळ आहे, मी त्याच्या उपस्थितीमध्ये बसून प्रार्थना करीन. जरी सिंहाच्या गुहेमध्ये गेलो, तिथं मला मरावं लागलं तर चांगलं आहे, नंतर मी माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये राहील, पण मी कधी लोकांसमोर जाणार नाही. हे दानिएलाने ओळखलं होतं. प्रेज द लॉर्ड. आज आमच्या जीवनामध्ये थोडं संकट आलं का, फरक साहेब नंबर आहे का तुमच्याकडं? आहे ना, कोणाचा? माझ्याकडे एक नंबर आहे, तो देऊ का तुम्हाला? इर्मया 33:3. इर्मया 33:3 काय? तुम्हाला हाक मार मी तुला उत्तर दे, तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे 1000 कारण घेऊन या, 1000 एकच गोष्ट करेल, प्रार्थना. बाकीचे सल्ले देणं आता मी बंद केलं. प्रेज द लॉर्ड. मी या दिवसात एक आर्टिकल टाकणार आहे 1-2 दिवसांमध्ये. मला तरी वाटतं व्हिडिओ, कारण की वाचणार कोणीच वाचत नाही वाटतं, आहे ना. ग्रुपमध्ये 136 जण का 132 जण आहे, किती आनंद, भरपूर असतील आहे ना, 130-35 असतील, एवढे लोक आहेत. त्याच्यातले वाचणारे किती आहेत माहितीये का? 10 जणांचे लाईक येतात. ते लाईक देतात ती चांगली गोष्ट आहे, म्हणजे ते वाचतात ऍटलीस्ट. पण काही लोक ते मेसेज पडायच्या आत लाईक करतात. मला समजत नाही एवढं फास्ट कसं काय नाही वाचलं. अरे मला लिहायला 1 तास लागला, तू हा. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये घालायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची आज्ञा त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतो, देवावर विश्वास ठेवायचा आहे. दानिएलाने कोणावर विश्वास ठेवला? कोणावर विश्वास ठेवला? संपवतो, 5 मिनिटं फक्त, लगेच संपवतो. कोणावर विश्वास ठेवला? स्तोत्र 20:7 मध्ये काय लिहिलेलं माहितीये का? कोणी रथांची, कोणी घोड्यांची प्रशंसा मिळवतो, आम्ही आमचा देव परमेश्वर.
काय? अरे सांगा ना, आमचं याच्या नावाची काय करू, प्रशंसा करू. पुढे लिहिलेलं आहे, ते वाकून खाली पडलेले आहे, परंतु आम्ही उठून ताट उभे राहू. प्रेज द लॉर्ड. आम्ही कसे उभे आहोत? ताट आहे. ख्रिस्त येशू मध्ये आम्ही विजयी आहोत बरं का. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये का बरं समस्या आहे, का बरं विसावा नाही, का बरं शांती नाही माहितीये का? कारण की आम्ही प्रभूला आमंत्रितच नाही केलेलं. बायबलमध्ये मी माझ्या घरामध्ये वारंवार, मला तर आता तिकडच्या नवीन घरी त्या एक मोठ्या याच्यात लावायचं आहे, ख्रिस्त या घराचा पुढारी आहे, तो प्रत्येक भोजनाचा दृश्य पाहुणा आहे. प्रेज द लॉर्ड. आहे तो आमच्या घराचा पुढारी. जेव्हा आम्ही जन्मलो पण नव्हतो तेव्हापासून तो आमच्या पुढारी आहे. आमच्या आजोबापासून, त्यांच्या वडिलांपासून तो आमच्या घराचा पुढारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हाचं आहे बरं का ते वचन लिहिलेलं, तेव्हाचं वचन लिहिलेलं आतापर्यंत आहे, अजून बी त्या तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. आमच्या घरामध्ये येशूचा फोटो असतो. असा फोटो आहे प्रभूचा, असं आहे. अरे त्याचं वर्णन तुम्ही प्रगटीकरणात वाचलं का? बायबलमध्ये त्याचं वर्णन तुम्ही वाचलं? त्याचे डोळे कसे माहितीये का? अग्निज्वाले समान आहे. त्याच्या समोर 7 तारे आहे. त्याच्या डोक्यावर कितीतरी मुकुट आहे. त्याच्या कपाळावर एक शब्द लिहिलेला आहे, तो त्याच्याशिवाय पित्याशिवाय कोणाला माहिती नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हातामध्ये राजदंड आहे. त्याचे पाय त्या ठिकाणी भट्टीतून काढलेल्या पितळीसारखे आहे. प्रेज द लॉर्ड. अरे तुम्ही विचार करा ना. आणि त्याचा आम्ही फोटो दाखवतोय असा. अरे तो नाहीये प्रभू, तो पिक्चरचा हिरो आहे. त्या हिरोची आम्ही उपासना करीतोय. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या घरामध्ये फोटो असतील ना, काढून टाका. तुम्ही नटांचे त्या ठिकाणी नट असतात ना ते पिक्चरचे, त्यांना हात जोडीत आहेत बरं का, त्यांना मेणबत्त्या दाखवित. काढून टाका. देवाला कोणी पाहिलं नाही. एक दिवस येणार आहे, तुम्ही सगळे, मी आणि तुम्ही देवापाला डोळ्यांनी पाहणार आहोत. आमेन. ह्या गोष्टी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. अरे नुसती काळजी, नुसती चिंता करून काय होणार आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रभूला तुम्हाला विश्राम, आनंदी द्यायचा आहे, आनंद द्यायचा आहे. अनेकांचे मन व्याकुळ आहे, कारण की त्यांनी अजून प्रभूला मेंढपाळ नाही बनवलं. मेंढपाळ काय करतो? काळजी घेतो, खाऊ घालतो, पालन पोषण करतो, मार्गदर्शन करतो, सगळं करतो. पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करायचं आहे? मेंढपाळाला आपल्या जीवनात बोलवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभू माझा मेंढपाळ आहे. म्हणा, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आमेन. एक दिवस आठवड्याचा कोणाचा आहे? कोणाचा आहे? तो मग सुट्टीचा असला तरी कोणाचा आहे? कोणाचा आहे? 6 दिवस काम करता, 7व्या दिवसा कोणता आहे? 20व्याचा आहे. तुम्ही रविवारी काम करणार आहे ना, तर ज्या दिवशी तुमची सुट्टी असते ना, तो दिवस देवाचा आहे. वेळ घालवा त्याच्या उपस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. घालवाल ना वेळ? मी तुम्हाला सांगतो, आता शेवटची गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. शब्बात दिवस पवित्र म्हणून पाळणे ही बायबलची आज्ञा आहे माझी. शब्बात दिवस पवित्र म्हणून पाळणे ही बायबलची आज्ञा आहे. म्हणजे देवाच्या उपस्थितीचा दिवस. जो हा दिवस पवित्र म्हणून पाळत नाही, तो नेहमी समस्येत, त्रासात, क्लेशात, तंगीमध्ये, कर्जामध्ये, आजारामध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. एक दिवस देवाचा आहे. जर आम्ही त्याचीही चोरी केली तर त्याचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. काय द्यावा लागेल? हिशोब द्यावा लागेल. कारण की हा दिवस देवाच्या वचनांचा, त्याच्या उपस्थितीचा आणि त्याचा ऐकण्याचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही स्वतःच्या दृष्टीने स्वतःला लई शहाणं समजतो. आम्ही म्हणतो आम्हाला सारं येतं, आम्हाला सगळं येतं. अहो सगळं येतं, काय सांगावं तुम्हाला, है ना? मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला वचनाचा, अर्थाचा अनर्थ नाही करायला लावलेला. काय करायला लावलेला? फिलिप्पियरास पत्र 4:13 मध्ये लिहिलेलं आहे की जो, काय लिहिलेलं आहे? जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे ना? तर मग आम्ही काय म्हणतो?
आम्ही सर्व काही करण्यास शक्तिमान आहे, म्हणतो का नाही? म्हणतो का नाही? आम्ही पुढचं सर्व सोडून देतो. ख्रिस्त येशूचं नाव, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे इकडे लक्ष द्या. आम्ही काय म्हणतो? ख्रिस्त येशू मध्ये आम्ही सर्व काही करू शकतो. पण आम्ही लोकांना सांगताना काय सांगतो? आम्ही सगळं काही करू शकतो. ती गेतशेमनी बागेतली प्रार्थना मी आजकाल लोकांनी काय केली? अर्धीच केली. आम्ही काय म्हणतो प्रार्थनेमध्ये? देवा हा त्रास काढून टाक, देवा शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे देवा, आमेन. पण पुढचं म्हणायचं लय जीवावर येते. पुढं काय लिहिलंय? बोला ना, बोला बोला. काय? माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. पण आम्हाला आम्हाला आवडत आमचा प्याला काढून टाक, त्रास काढ, सगळं काढ, सगळं कर, पण तुझी इच्छा नको. प्रेज द लॉर्ड. अरे स्वीकारावा लागेल रे. देवाचं वचन सांगतं सैतानाने तुमच्या डोक्यात हीच गोष्ट घुसडलेली आहे की तुम्ही परफेक्ट आहे. आम्ही नाही म्हणत का? मी म्हणतो मी मिस्टर परफेक्ट आहे. काय आहे मी? ती म्हणते मी बी मिस परफेक्ट आहे. मग घरचे लगेच म्हणतात आम्ही मिस्टर आणि मिसेस परफेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हे कोणाचं दुःख नाही माहितीये का? हे सैतानाचं दुखणं आहे जे तुमच्या माग त्याने लावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तुमच्या जीवनात गैरसमज टाकलेला आहे का तुम्ही सगळं काय करू शकता, परंतु बायबल सांगतं विदाउट क्राइस्ट वी आर नथिंग. येशू शिवाय आम्ही जीवनात काहीच करू शकत नाही. सांगा आपल्या शेजाऱ्याला, प्रभू येशू शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. अरे आम्हाला काहीच येत नाही, काहीच समजत नाही, आम्हाला काहीच येत नाही. पण आमच्या मनात सैतानाने भ्रम काय टाकला? तुला सारं येतं, तू काय आहे? परफेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टीतून दूर व्हायचं आहे, समर्पणात यायचं आहे. स्वीकार केला का? स्वीकार करायचा आहे की प्रभू तुझ्याशिवाय आम्ही काही नाही. त्याच्या पाऊल खुणांवर पाऊल ठेवून आम्हाला चालायचं आहे. मेंढरं आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात, ती परक्याच्या पाठीमागे जात नाही. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळाच्या पाठीमागे कसं चालतात? त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालता का नाही? का त्याच्या तोंडाकडे पाहून चालतात? कसं चालतात मेंढरं? नम्रपणे चालतात. तुम्हाला तसं बनायचं आहे, कारण की तो आमचा मेंढपाळ आहे. मी तुम्हाला सांगतो, जर प्रभू तुमचा आज मेंढपाळ आहे ना, तर जीवनामध्ये काही बी येऊ द्या, त्रास येऊ द्या, कर्ज येऊ द्या, क्लेश येऊ द्या, आजार येऊ द्या, फ्युचर विषयी भविष्याविषयी चिंता येऊ द्या, नोकरीविषयी चिंता येऊ द्या, शिक्षणाचं टेन्शन येऊ द्या, काही बी येऊ द्या, सर्व गोष्टीतून प्रभू तुम्हाला मार्गी लावेलच. म्हणा ना आमेन. हा. अरे तुम्हाला म्हणावं अरे या गोष्टी तर बोलायच्या राहता. तुम्हाला आवडतं कर्ज? किती लोकांना कर्ज आवडतं बरं? पाडक साहेब लय आवडतं मला कर्ज. कर्जाशिवाय एक रात्र जात नाही मला. रोज मला वाटतं कोणाकोण कर्ज घ्यावं, रोज वाटतं, रोज. पाडक साहेब बहुत पैसा है अपने पास, पाडक साहेब बहुत पैसा है, लोगों का है लेकिन अपनाचे. अरे कशाला? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आत्मपरीक्षण करा, देवबाप मार्गदर्शन करील. आत्मपरीक्षण करा, देवबाप मार्गदर्शन करील. ओझ्याखाली, तंगीखाली, दुःखामध्ये त्या ठिकाणी चालवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजलं का? समजलं? म्हणा आपल्या शेजाऱ्याला, नेकी कर दरिया में डाल. चालू कर. काय? नेकी कर दरिया में डाल. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, म्हणा नेकी कर दरिया में डाल. म्हणजे काय कळालं का तुम्हाला? म्हणजे चांगलं वागा लोकांसोबत, पण तोंडावाटे काढू नका. काय करा? चांगलं करा लोकांचं, पण बोलून दाखवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं ख्रिस्ता बरोबर आम्ही सर्व काही करू शकतो. म्हणून देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला अधिकाधिक आशीर्वादित करो. आमेन.